सूर्यवंशी का वैभव और पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, नैराश्याच्या आक्रमणावर मनोरंजनाचं क्षेपणास्त्र घेऊन प्रत्युत्तर द्यायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, एक बाप आलाय आपल्या मुलीला कथ्थकच्या क्लासला घेऊन। बघूया तिकडे काय गंमत घडतीये ते। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या विनोदवीरांचं। चला चला तीन तीन ना आमद करायचा आहे पढंत आधी दिन ना दिन दिन ना चला धातक तुंगा धागे गेदा धा धिंता धिंता किडदा तक्का तुंगा तिटकत धा तिटकत गदगन तातै तततै आतै तततै थै ततै ततै थै थै तत्त थै ततै ततै थै थै तत्त तत्तत्ता तत्तत्ता तत्तद्धा निंदा चला वा 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 एक आवर्तन ना दिन दिन ना चला धातक तुंगा धागे गेदा धा तित्ता धिंता किडदा तक्का तुंगा तिटकत धा तिटकत गदगन तातै तततै आतै तततै थै ततै ततै थै थै तत्त थै ततै ततै थै थै तत्त तत्तद्धा 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 चला माझं कुठे आलंय बघ। परत करायचंय अजिबात थांबायचं नाहीये 50 वेळा करायचंय चला ना ताई 50 वेळा पाय दुखतोय। कुठला पाय दुखतोय उजवा। तो घरी ठेवून यायचा मग ताई अर्धी बोट घेऊन आली ही असं बोलतात। काय सांगितलंय तुम्हाला दुखणारे अवयव घेऊन यायचे नाहीत क्लासला येताना अवयव कसे हवेत उत्फुल्लित। कारण जर चित्तवृत्ती प्रफुल्लित ठेवायची असेल तर अवयव उत्फुल्लित असायलाच पाहिजेत। व्हेरी गुड फक्त पाठांतर नाही करायचं ते करायचं नीट डान्स करायचा कळलंय का हो ताई. चला मग हो ताई. ना धिन धिन ना नमस्कार. नमस्कार माफ करा. चालू ठेवा नमस्कार, मी नामजोशी. बरं हे चोपल्या वरण भात कर आपणच का? मेखला वडनेरकर नाव आहे व माझं. मेखला वडनेरकर. नमस्कार, मी नामजोशी. अच्छा नाम मात्र जोशी का नाही नामजोशी. कळलं कसं वाटतं चला काय? मी फडके विद्यालयात नोकरीला होतो बरं आणि अकाउंट्स डिपार्टमेंटला होतो तिकडे. हा, तिथून रिटायर झालो होता. मग आता डान्स शिकायचा आहे का तुम्हाला नाही 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 नाही, मी प्रियाचा बाबा. प्रियाचा बाबा प्रिया कुठे आहे? प्रिया ही, अरे प्रिया कुठे ती ये बाळ ये. कधीही वेळेत येऊ नका सॉरी सॉरी बाबा, गाडी तू रस्त्यात लावून आला तुम्ही काय? टिकली कुठे आहे? आहे आहे आहे। काहीही वेळेत करायचं नाही काहीही शिकवलेलं नीट करायचं नाही चला सॉरी सॉरी तिचा क्लास होता Sorry. किती उशीर झालाय आपल्याला सॉरी सॉरी। कधी शिकणार आहेस तू नाही म्हणजे ही म्हणत होती बरं का सकाळपासून आम्हाला लवकर जायचंय वडनेरकर ताई आहेत त्या ओरडतील म्हणून. पण मी म्हटलं काय, मी एकदा आलो की मग माझंच इम्प्रेशन एवढं पडतं की समोरचा पागळतोच. बाबा जा आता। होय होय ठीक आहे मग आता आम्ही क्लास होय होय किती वेळ लागेल तुम्हाला इकडे? तासभराचा क्लास असतो अरे मग मी थांबतो इकडेच, तबल्यावर बसतो मी. तुम्हाला येतो का तबला नाही तबला नाही येत, बाजूला बसतो, टाळबिळ घेऊन असेल तर बसतो तिकडे. टाळवी काही वाजवायची नसते तुम्ही इथे बसा अरे इथे बसू ना. प्रॅक्टिस आहे ना चालेल फक्त. चालेल चालेल. हा रे, बसा तुम्ही. माझ्याही मनात होतं काही नाचकाम काय करताय ते बघूया जरा. नृत्य शाळा आहे ही हा नृत्य शाळा हो बाबा, बाबा. शाळा. हा हो 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 आहे, बसतो काय हरकत नाहीये. हा हा चला ताईश नाही, एक जरा विनंती होती. आमची जी ही आहे ना ही प्रिया, तिला जरा नाचे मयुरी करा. लय नाही हो अंगात तिच्या, चालायला लागली की फटाक फटाक अशी चालते होती. तिच्यातनं काहीतरी एक लय आणा, नाचे मयुरी करा जरा तिला. सगळ्यांच्या अंगात नसतं असं लहान येईल ना पण बरं करते हो 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 चांगलं करते कर ग प्रिया, नीट कर. हा, चला. ते काय, आता हिचं काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, लहानपणापासून ना ती अशी मुलांमध्ये वाढलेली आहे हो. हिचं नाव काय मी ठेवलं, प्रियदर्शनी. हिला मित्र काय हाक मारतात, ए दर्शा, ही जाते लगेच खाली खेळायला. बाबा बाबा हा प्रॉब्लेम आहे ना. थांब, हे बघा आता कसं बघा ना, जा म्हणून बॉडी लँग्वेज बघा. ही कुठली बॉडी लँग्वेज आहे? जा म्हटल्यावर जा असं काहीतरी करायला पाहिजे की नाही येईल बाई अंगात नाही हो. येईल ग्रेस तिच्यात ना मित्रांबरोबर सुद्धा गेम कुठले खेळते, कबड्डी खेळते, कॅरम खेळतात बघा ते लाईट बीट लावून, तसे गेम खेळते हो. काय प्रॉब्लेम आहे
नाही प्रॉब्लेमचा प्रश्न आता गेल्या वर्षी आमच्या सोसायटीत कार्यक्रम होता मुली होत्या त्यांनी कुठल्या गाण्यावर नाच केला डोळा रे डोळा रे डोळारा बाबा, हे गाणंच नाहीये. आहे हे डोळा रे डोळा रे डोळा हा गाणं या गाण्यावर त्यांनी डान्स केला हिने कुठल्या गाण्यावर डान्स केला जिळे रे आयो आयो जिळे रे हेमंत बिरजे टार्झन मधलं आता आता कसं वाटलं असेल मला सांगा बघू तिला आवडतं ते तुम्ही करू द्या, तुम्ही फोर्स करू नका. नाही फोर्सचा प्रश्न नाही गेल्या वर्षी सुद्धा तिने तेच केलं सगळ्या मुलींनी इतर डान्सवर केलेला होता काहीतरी नृत्यावर ही एकटी गेली आणि हम काळे हे तो काय हुआ डुळाले हे ह्याच्यावर काय काम केलं काय प्रॉब्लेम आहे मग? गाणं तर चांगलं आहे ना. असं नाही म्हणत आहे मी कसं होतंय लुंगी अशी नेसते आणि अशी मिशी लावून मेहमूद झाली होती बिंदू हो हेलन हो मेहमूद नको ना हो हरकत नाही. आता तिच्यात मी ग्रेस आणते, तुम्ही बसा. अशी बसते हो घरात तुम्हाला सांगतो हे बा अशी बसते ऐका ना, क्लासचा वेळ वाया जातो. काय होत आहे ना हे मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून का मी थांबलोय खरं हरकत नाही. आता तिच्या आईवर गेलेली आहे ती तुम्हाला सांगतो ती आई आहे ना मल्लखांब वगैरे खेळणारी आहे खरं सांग पाहुणे घरी आले की स्वागत आहे असं करत नाही क्या भिडू कैसा आहे असं नाही काय करताय नाही माफ करा मी हे केलं माफ करा मला पण असं ते करते हो तिच्यातनं ती नाचे मयुरी आणा ऐका ना, आपण गप्पा मारायला नंतर होय. भेटूया. बिजली आली पाहिजे एवढं लक्षात बसा तुम्ही. ठेवा. Thank काय आहे you. ना बसा. तिच्या मनात बसा. थँक्यू. चला, सॉरी हरकत नाही. चला चक्रा करूया. कालच शिकलोय ना हो, हो. आज पायांच्या चक्रा. चला हा. दिगदा दिग दिग थै 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै दिगदा. का बसे नो मी काहीतरी करते ना इथे. मला वाटलं उभ्या आहात म्हणून म्हटलं. डान्स शिकवते ना मी. ठीक आहे, ठीक आहे. काय काका तुम्ही असं. चला दिगदा 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै दिग. असे हात सांगितले कारंज सांगितलंय हाताचं कारंज करायला सांगितलंय का स्ट्रेट हात पाहिजेत हो की नाही असे सांगितलेत का मी एनर्जी कुठे आहे हातातली बोटांमधनं एनर्जी बाहेर गेली पाहिजे हे काय मी असं करून दाखवतेय का तिगदा दिग दिग थै तिगदा दिग दिग थै तिगदा दिग दिग थै यात काय आहे ना कळण्यासारखं सॉरी 1 2 3 स्टार्ट दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै नाही ग नाही तसं नाही आहे हे बघ ना काय काय म्हणतायत गुरुमा नीट लक्ष दे ना तू ताई ताई ताई. काय आहे किती वेळा सांगायचं त्यांनी कशावर गाणं आहे ताक टिक ताक ताक आहे ताक असं गेलं असं सांडणार नाही का खाली हात सरळ पाहिजे ना बाळा तुझा असं पाहिजे की नाही मला सांग हा हे बघा ताक घे हे बघ अशी असतील तू ताक घे दूध घे दही ताक घे दूध घे दही आहे की नाही आणि ताक घे दूध घे दुग्धालय असं एवढं आहे ते गप्पलं सुंदरलंय. काय बोलताय काका तुम्ही नाही, हिला ते- दिगदा दिग दिग थई म्हणते की नाही मी हा, असं- ताक दही कुठून आलं नाही, तुम्ही आम्हाला- शांत बसा ना प्लीज. हिचा फोकस नाही होती मग तुम्ही या शिकवा. नाही मी नाही बाबा नाही, मी- शिकवा ना. नाही बाबा तुम्ही आहात मला हिचा ना तिला ना असं दामटून सांगितल्याशिवाय होत नाही हो तिला जरा कान बिन पकडा जरा 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थई दिगदा दिग दिग थई दिगदा दिग दिग थई. हा हात वर हे बघ हा हा प्रॉब्लेम समेला ये ना ग हे काय नंतर कुठे ऍडजस्टमेंट करते हा तिच्यातला मिथून काढा आधी तुम्ही हे जे आहे ना ऍडजस्टमेंट हा काढा तुम्ही. ऍडजस्ट करते ती असं काही नाही अगं करत बाळा हे असं लँड झाल्यानंतर हे असं आहे ना हे एवढं सोपं आहे की नाही तुम्ही शिकवा ना काका. मग मी नाही शिकवत आहे तुमचं काम बाबा माझं मी काय करते ना. हे आमची आहे ना तिला जरा नीट समजव मग मला तुम्ही घरी घेऊन जा आणि शिकवा एवढं काय. माझं काय असं काय चला वान डायरेक्ट ये ना अशी हा. लक्ष दे ना. कसं नाही कळत का तुला बाबा बाहेर जायला हवेत का हो हो खरं तर काका नाही नाही जाता का नाही, मी तुम्ही? मी बसतो माझं कसलं मी आपला उत्साह वाढवतो तिचा नीट कर हा बाळा बघून ठेवा आणि घरी जाऊन हा, सांगा. या आयुष्यात या 1 गोष्टी असतात 2 एकदा हा हो कर 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै दिगदा दिग दिग थै. चला नीट करा आता 1 2 3 स्टार्ट. दिगदा दिग दिग थै दिगदा. सांगितलाय हात तर इथे करायचा जिथे इथे सांगितला इथे करायचा काहीतरी कथक म्हणजे काय कथा कहे सो कथक कहावे वा 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 वाक्य लिहून घेतो फारच छान तिच्याकडे आहेत नोट्स घरी जाऊन लिहून घ्या. हा, ते मी दिलेलं आहे सगळं सगळं तिला. सगळं आहे. नीट नीट जो कथा सांगतो त्याला कथक म्हणतात. तुमच्या हातांमधनं काहीतरी कथा निघाली पाहिजे गोष्ट सांगितली पाहिजे की हे घ्या असा काहीतरी भाव येऊ दे ना. वा वा पुढचा पाठ मागचा पाठ हस्तमुद्रा कधी शिकलोय आपण हस्तमुद्रा आपण 1.5 वर्षापूर्वी शिकलोय. काय ग प्रिया हस्तमुद्रा 1.5 वर्षापूर्वी शिकलोय आपण की लहानपणापासून शिकतोय काय काय घरी लाईट गेल्यावर आपण मेणबत्ती पेटवतो त्याच्या प्रकाशात कोणी शिकवलंय डायनासोर असं भिंतीवर कोण हा ते शिकवलंय मी
अळी नाही शिकवली तुला अशी 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 जाणारी बाबा ते पक्षी मासा काका सॉरी अरे. काका काय करताय तुम्ही ओ काका हरणावर हरिण बसले 2 हरणं जातात असं सुद्धा तिला पण या हस्तमुद्रा वेगळ्या आहेत ना कथकच्या हस्तमुद्रांबद्दल बोलतेय ना मी काका अरे बाबा हे नवीन नवीन गोष्टी एक नवीन 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 काही नाही हो इसवी सन पूर्व 100 ते 200 वर्षांपूर्वी भरत मुनींनी जे नाट्यशास्त्र लिहिलंय ना बरं. त्यात आहेत या मुद्रा काही नवीन माझ्या मनाचं करत नाहीये मी आता ह्याचा हे बघ हे लक्ष नाही एवढी महत्वाची माहिती देतात काय म्हणाले या आहे तिचं नाही नाही एक मिनिट भरत रंगमंदिर कुठे आहे पुणे आता म्हणाल्या त्या भरत मुनी म्हणतेय ताई तुम्ही नका ना तुम्ही जा ना घरी बाबा प्लीज मी येते ना घरी रोजच्या हा, जा तू घरीच जा तू गप्पा मार बाबांशी बाहेर जा त्यांच्याशी सगळ्या गप्पा मारून घे आणि नंतर ये इथे गप्पा मारायला आली आहेस नाही ते काय सांगितलंय मी नाही ते बरं अजिबात हे करायचं नाहीये इथे डान्स करायला येता फक्त डान्स करायचा आहे ओरडा ओरडा तिला ओरडा चांगला ओरडा प्रियदर्शिनी चित्तरंजन नाम जोशी गप्प बसायचंय आता एक शब्द नकोय मला तुझ्या तोंडातून फक्त कथकचे बोल ऐकू आले पाहिजेत मला आता पटकन मला तिहाई करून दाखवा मला एक शब्द नाही ऐकायचा आहे तिहाई करायची आहे काल शिकवलेली 1 2 3 स्टार्ट धागे तिट धा धागे तिट धा धागे तिट धा परत एकदा हात कुठे करायचा आहे 30 झाले 30 मी मोजतोय काय धागे 20 गाडीवर हा 30 काउंट करत जा 1 2 3 स्टार्ट धागे तिट धा हा. धागे तिट मध्ये वीस. धागे तिट धा 30 काय बोलताय काका तुम्ही नाही नाही माझी पद्धत मी अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये ना या पद्धतीने मी ते लक्षात ठेवतो लहानपणापासून याला सवय आहे मी अभ्यास तसाच घेतलाय तिचा काय आहे ना अभ्यासामध्ये थोडंसं मनोरंजन टाकलं तर तो अभ्यास बरोबर लक्षात राहतो काय ग माझ्या लक्षात आहे हे ऑलरेडी बाबा वो 30 काय आहे ना वो 30 आलं पाहिजे उद्या काय बरं शिकवलंय 30 म्हणजे 10चं वेगळं 10 धागे 30 एवढं सोपं आहे ना बाळा ते हो बाबा हो लक्ष दिलं लाज पाहिजे वाटते का तुम्हाला मग लाज वाटते ताई ताई काका फक्त 10 मिनिटं इथे बसलेत आणि त्यांना कथक कळतंय तुम्हाला 1.5 वर्ष झालं मी शिकवतेय डोकं फोडतेय कळत नाहीये अजून लहानपणापासून आहे हुशार मी तेव्हाचा मॅट्रिक आहे 63% तेव्हाचे अच्छा नाहीये लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला फोकस इथे तुम्ही दर आठवड्याला येता शिकता तुम्हाला काही कळत नाही 10 काका इथे या ना जरा नको बसा नको ताई नको बसा तिकडे काका तुम्हाला जे कळलंय ना ते मला पण नाही कळलंय तुम्ही प्लीज समजावा ना म्हणजे मी इतकी वर्ष शिकवते यांना कळत नाहीये तुम्ही एकदा दाखवा म्हणजे बॅग ठेवता का जरा आणि चपला नाही घालत ना कथक करताना या ताई बस खाली काय सांगायचंय मी तुम्ही आता जे शिकवलं ना कॅल्क्युलेशन हा. ते मला नाही जमत आहे समजावायला ते करून दाखवा धागे तिट धा धागे तिट धा करा ना हे बघ काय यांनी काय सांगितलं हे करून दाखवा पाय करून दाखवा ना हे बघा धागे तिट धा धागे तिट धा फोकस आपण इथे ना करा हात इथे ना हात कळतंय का हो ताई त्यांना किती पटकन कळतं ग्रास्पिंग पॉवर बघा त्यांची होत आहे. कधी कळणार आहे करा ना मी करतो. धागे तिट तुम्ही करताना मागे बघताय बेंड त्यामुळे. करायचं आहे ना धागे तिट धागे तिट. हे बेंड करा फक्त हा आणि खांदे मागे गेले पाहिजे असं नाही हे बघा असं नाही उभं राहायचं खांदे असे मागे करा ऐका लागतंय हे मागे करा मागे करा ना काका असं उचलून मागे करा ना असं करा ना हा आता पाय मागे घ्यायला सांगितलं का मी धागे तिट धा ना मग हा, करा ना. मी तेच करतोय एवढा करा 1 2 3 धागेडी असं नाही केलं ना मी कसं केलं ते करून पाय एवढा उचलला का मी धागेडी बघितलं का हो ताई असं नाही करायचं मी काय करून दाखवत होते एकदा ते दाखवता आता लागला शेवटचं सणसणीत लागला सॉरी ते पटकन तुम्ही स्टुडंट झालात ना हो, आता नाही. आता मी करते ते तुम्ही फक्त फॉलो करा हो. हा, म्हणजे आपल्याला ऍक्च्युली लक्ष एव्हाना द्या. कळलं असेल त्यांना नाही करूया ना जरा पटकन लक्ष द्या होत आहे. असं करायचंय हो करूया रेडी आहात ना हा ताट राहा फक्त चला 1 2 3 स्टार्ट धगत तान धा धीन घिन धागे तकतुन किट तकतीन हात मागे घ्या ना तकतीन तकता तीन हा हात मागे हो तकतीन तकता तीन तकतीन किट तकत हात तो पुढे घ्यायचा आहे ना हा हात पुढे घ्यायचा आहे ना इथून इथे न्यायचा आहे हा चला आता हे करा धागे तिट नागे तिट तागे तिट की किड तक धा चला फिरा स्टेज कव्हर करा इकडे जा
स्टेज कव्हर करा. बाबा गोल फिरा. बाबा बाबा हा धागे तिट ना नागे तिट ता तागे तिट की चला स्टेज कव्हर करा. हा धागे तिट ना नागे तिट ता तागे तिट की किड पाय उचला. हा धागे तिट ना नागे तिट. बाबा बाबा हा धागे तिट ना नागे तिट ता तागे तिट की किड तक. बाई तुम्ही हे जे बाई कुठे बाबा इथे या इथे बाबा थांबा ना. काय काका कसं वाटलं कथ्थक? कथ्थक नाही हे थक्कत आहे थक्कत थकून गेलो मी. चला ना मग ब्रेक संपला आता परत करूया. नाही नाही नको नको कठीण आहे हे कठीण आहे फक्त वय झालं म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टींमधलं सगळं कळतं असं नसतं ना काका. हा शास्त्र आहे हे. लोक रियाज करतात साधना करतात म्हणून शिकवतात. असंच घरी बसून येत नाही ते. आयुष्य जातं लोकांच्या कलमागे. खरंय खरंय. या करताय का अजून थोडं? नाही नको मला जरा- हवं तर क्लासच लावा. नाही नाही नको मला काम आहे. जमेल तुम्हाला पण. अरे देवा. बाबा बाबा अरे हे कधी संपणार ग बाळा हे? बाबा मी पुन्हा इकडे चाललो तर परत घरी पाठवर मला. रिया चल. सॉरी सॉरी आमत करायचंय आता. मला काही ऐकायचं नाहीये. नीट झाला पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. ना दिन दिन ना तीन तीन ना तक दिन सुरू. धा तक तुंगा तागे दिगे धा धा धिंता धेता किडदा तक्का तुंगा तिटकत धा तिटकत गदिगन ता थै तत थै आ थै तत थै थै तत थै 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 तत थै 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 तत तत धा तत धा तत धा. व्हेरी गुड. वा 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 खूप मज्जा आली. विचारूया हास्यरसिकांना त्यांना हा कथ्थक ते थक्कत प्रवास कसा वाटलाय. प्रसाद सर. अरे कथ्थक्क करणारा प्रवास होता. सगळ्यात आधी आपण टाळ्या वाजवूया बाबासाठी. बाबा इतर वेळेला आम्ही बऱ्याचदा स्किट्समधनं तुझ्यावर कमेंट करतो की झोपलायस का जागा हो जागा हो, पण आज तू जागा आहेस आणि तुझी जागा वेगळी आहे, तू दाखवून दिलंस. मस्त कॉन्सेप्ट होती. सचिन गोस्वामींची कॉन्सेप्ट आणि ते संकल्पनेमध्ये जेवढे हुशार आहेत तेच हुशार दिग्दर्शक काय आहेत. तर इतर वेळेला जर का कुठलंही स्किट असेल तर तबला ढोलकी वाजवायचं तर बनेला बोलवतात. आज ते बोलायचं होते म्हणून बरोबर बाबाला बोलवलं. त्यामुळे एकदा दिग्दर्शकांसाठी पण टाळ्या. समय अत्यंत प्रामाणिकपणे सांगायचं तर शेवटचा पॅच करायचा होता म्हणून तू हे स्किट अख्खं लिहिलंस. बरोबर आहे. समाज माझ्या बाजूनी आहे, लक्षात घे. आउटस्टँडिंग होतं ते जे काय केलंस. ईशा या निमित्ताने तुझं नृत्य कौशल्य पुन्हा एकदा दिसला. विशेष कौतुक तुझं. ते तू पण फार छान. तुला येतं मला असं वाटतं कथ्थक ना का नाही? मला भरतनाट्यम येतं कथ्थक नाही येत. ओके म्हणजे हां पण नवीनच म्हणजे होतं सगळं. डान्स तुला उत्तम येतो तरी ते चुकण्याचं जे दाखवलंस ते पण विशेष कौतुकास्पद होतं. मजा आली. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि सादरीकरण पण वेगळंच होतं. आम्ही असं काही एक्सपेक्ट केलं नव्हतं. ईशा तू किती स्ट्रिक्ट आहेस आणि शिस्तप्रिय आहेस हे ज्या प्रकारे तू एक्झिक्यूट केलंस ते खूपच छान होतं. म्हणजे एक असा विचार आला की ह्या ताईंकडे गेलं तर कोणालाही नाच शिकायला येईल. त्यामुळे तू कॅरेक्टर फार सुंदर पकडलं होतंस आणि स्टुडंट्स पण मला सगळ्या आवडल्या. आम्ही फार सुंदर आणि ॲज युजल आम्ही प्रत्येक रिॲक्शन थरोली एन्जॉय केली तुझी. फार मजा आली. बाबाजी हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला स्टेजवरती आणि काय सक्रिय सहभाग घेताना बघून फार बरं वाटलं. ईशा ही फक्त उत्तम अभिनेत्री नाही तर कथ्थकमध्ये MA झालेली उत्कृष्ट नर्तिका देखील आहे. सगळं काही स्किटमधलं हे तिनेच कोरिओग्राफ केलं होतं आणि तिनेच आम्हाला शिकवलं. त्यामुळे तुझं विशेष कौतुक. आणि कोरिओग्राफ मी नाही केलं. सगळ्या पारंपरिक रचना आहेत. पारंपरिक रचना शिकवलं यांना. आम्हाला शिकवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच टीम. मंडळी, STच्या प्रवासात रंगणार आहे अंगाईचा खेळ.
तर बघूया कसा जमतोय हास्य आणि सुरांचा मेळ. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, सातारचा विनोदी तारा रोहित माने, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो, हा मृणाल. हा निघालोय, आत्ता जस्ट निघालोय. हो अगं नाही यार, गाडी बंद पडली माझी मध्येच. हा बसनी येतोय. कसली सीटर आहे मग? हो येईन बाई, पोचेन वेळेवर, कॉल टाईमवर. नको तू मला हे करूस. हो माहिती आहे मला, रोमॅन्टिक सॉन्ग आहे सई तामणकर बरोबर, माहिती आहे. हो तिला काय जात आहे, कॅब नाही आहे सांगायला, तिला पैसे मिळणार आहेत. माझं तसं नाही आहे. सई तामणकर बरोबर रोमॅन्टिक सीन यावर मी गुलकंद 3 करायला हो बोललो. मग तुला माहित नाही? हो डायरेक्ट गुलकंद 3च आहे. नाही ते काहीतरी एक स्ट्रॅटर्जी आहे की लोकांचं असं होणार आहे, गुलकंद 3 आला, अरे 1 आला, 3 आला, डायरेक्ट 2 कधी आला, ह्या कन्फ्युजनमध्ये 2 शूट करायचा आणि रिलीज करून टाकायचा, अरे 2 आला. असं एक सागड्यांची एक लोकांना कन्फ्यूज करून सरप्राईज करण्याची एक स्ट्रॅटर्जी आहे काहीतरी. त्यांनी सांगितले, आता आय डोंट नो काय त्यांचं पण आहे. होय ग येतं ग बाई, नको ग मला त्रास, मला झोपू दे ना. आता 2 दिवस जागरण झालंय, मला 7 वाजता आता फोन करायचा डायरेक्ट. हा हे बघ, प्रसाद ओकांच्या आधीच येईन मी, प्लीज. चल ठेव फोन. असं बा काका, थँक्यू. हा तुम्ही गाडी थांबवलीत माझ्यासाठी, खरंच थँक्यू. अरे थँक्यू काय थँक्यू, नाही गाडी थांबलीच पाहिजे. शासनाचा हे नियम आहे ना, हात दाखवा गाडी थांबवा, म्हणून गाडी थांबवलेली आहे. हात दाखवला मग गाडी Yes. हे बोलले म्हणा, हे ऍक्टर आहेत, अच्छा. मी तुम्हाला ओळखत पण नाही हो. काय करता तुम्ही? हास्य जत्रेत काम करतो मी. आता जत्रेमध्ये तुमचा आकाश पाळलाय. आकाश पाळणा नाहीये, पोपट आहे ते, ज्योतिषी पॅरेट असं ते. जगातला कुठला पोपट पॅरोट असं बोलतो मला खरंच सांगा. ज्योतिष जत्रा नाही, हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम आहे सोनी मराठीवर, सोमवार मंगळवार रात्री 9 वाजता. त्यात मी काम करतो. गुलकंद 3च्या शूटसाठी चाललोय मी आता. लीड आहे मी सई तामणकर बरोबर. गुलकंद 1 कधी येऊन गेला? तुम्ही एसटीतनं बाहेरच नाही पडत का? कुठे टाइम मिळतो म्हणा. नाही म्हणून माहित नसेल. हो असं ठीक आहे, हरकत नाही, बसा. थँक्यू. आम्ही बघतोय बरं का, थँक्यू. आम्ही लय मोठं फॅन आहे तुमचं. हे तर लय याडा फॅन. हा लय याडा फॅन आहो. तुमचं हास्य जत्रा लावल्याशिवाय जेवतच नाही. हा लय येडा आहे. पोटात होतं का नाही, पोटात तुमचं ती लॉलीचं लागला का नाही सीन, लाथा मारायचं पोटात हिला. लॉली बघून हा ह्यांच्या पोटात लात मारायचा. पोटात लाथा हा नाही जाऊ. मस्त. भारी आहे बरं का तुमची. थँक्यू. सगळी जोरदार करते ती एकदम. थँक्यू. ती ही आहे बघा एकटी, असं झाड आहे, झाड एकटी. ती नाही पहिली केस नव्हती त्याला, मग केस आणली तुम्ही. खांडेकर, प्रसाद खांडे. तिला का झाड म्हणजे झाडच आहे ती. असं नका बोलू. आणि ती नव्हे आपला आवडते ते हडकुळ आहे एक, बघ ती कसलं भारी करते हडकुळ. आणि ती ही टकलं आहे ना, टकलं. अहो समीर चौगुले प्लीज. नाही ती नाही, अख्खा टकलं आहे ती. अच्छा. समीर चौगुले कसं कंपाऊंड वॉल आहे ना. हो ती नाही, एक आहे बघा तुमच्यामध्ये सपाट आहे अख्खं. श्याम राजपूत. हा ती श्यामशी लगा ती काहीतरी ते अंडू भाषा बोलते. अहिराणी. हा ती लय वाढ बोलतं. Yes. मला ती लय भाषा आवडते, मला शिकायची ती गोडला वाटते लय ती. शिका. भारी. आणि ती एक आहे बघा तुमच्यातलं, ती तोंड बघूनच कळते किरकिर असणार ती. पृथ्वीक प्रताप.
तुम्ही बरं का नाही नाही तसं बोलले बोलले लागलं तुम्ही बघा हे असं बोलू नका नावं आहेत की नाही त्यांची नाही ती का? मग असं ते साड्या की किरकिरे असं नाही वाईट वाटतं चुकीचं वाटतं की नाही खरंच. प्रेमानं बोलते हो हा नाही आम्हाला पण कसं आवडतं का नाही तुम्ही लोक लय तर Thank तुम्ही you. तसं झाड जसं भारी वाटतंय जरा मला थँक्यू थँक्यू म्हणून बाकी बा मस्त फॅन आम्ही लय जोरदार फॅन तुमचं हे तर म्हणजे झोपला का ग झोपला ना एकदाचा बरं झालं बाबा आईला लय ताप आणला हो डोक्याला येणं होय हो लय ताप आणला डोक्याला तर नुसतं रडतंय सारखं नुसती पिरपिर 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 लावली अहो मला सांगतं हे पोटात दुखतंय जरा त्याच्या अच्छा नाही नाही तुम्ही एक काम करा त्यांना ओवा द्या खायला आता ओवा तोंडात चावायचा आता असे करायचं आणि पोराच्या तोंडाची फूक मारायची चांगलं त्याची गॅस बाहेर पडून जाते आहे का नाही नाही तर हिंग आहे तुमच्याकडे हिंग त्याच्या बोंबीत भरा एकदम बरं नाही नाही तस काय गरज नाही आता झोपलंय आता देव पावला समजायचं झोपलंय निवांत आता काय विषय नाही आईला लागलं परत रडायला बॉम्ब लायला ओ ओ ओ काय होतंय बाबूला हा पोटात दुखतोय भाऊ झालाय बाबूच्या पोटात बघू बरं असा भाऊ काढायचा बाहेर पोटात फेकून द्यायचा आता आपण गेला का भाऊ आता लायचं नाही कसा काढायचा भाऊ दादा झोपायचं बरं का दादा 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 काय करताय थांबवा हे भुसांग भुसांग झोप नाही येत आहे खूप रडतोय तो रडणारच की हो आता बाळ आहे म्हणल्यावर रडणारच की हा पण जरा त्याला सांगू पण शकत नाही ना रडायचं नाही लढायचं वापरा हास्य जत्रेत तुमच्या बिंदाच वापरायचं आवडत तुम्ही बरं का भारीच कार्यक्रम करताय तुम्ही तुमच्यातलं ती ही आहे बघा एकटी ती नाही का ती म्हणते बघा ती ही तर काय करते ही तर काय करते ही तर इथं थांबणार मी तर थांबणार नाही ती बारक्यालाच पण इकडे गंमत दाखवतो इकडे भोजने भोजने ओंकार भोजने हा ती भारी कवाबी जाते कवाबी येते ती बस झाला आता किती वेळा तेच थांबवा आलं की धिंगाणा करते पण ती हा मग आल्यावर जाळ असतोय गाड्याचा ऐकत नाही कोणाला मग आणि तुमचा तो ह्यो आहे ना विराज जगताप त्यो सगळ्या मुख्य कलाकारांची नावं विसरून तुम्हाला विराज जगताप हे नाव बरं लक्षात राहिलं नाही तो काहीच करत नाही ना तरी पण लक्षात राहतोय तो खासियत आहे तिची ती त्याच्यामुळे लक्षात आहे झोपला का झोपला ना नाही झोपल तेच कसं आहे त्याला गाणं ऐकायला लागतंय या आमची बायको आहे ना गाणं म्हणती जोरदार हिनं गाणं म्हणायला लागलं का नाही मग गडी गुडूबच होणार 2 मिनिटात विषयच नसती मग वा 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 लय लळा आहे हो आईचा लळा आहे हा नाही ते लळा आहे म्हणून अंगाई म्हटलं जातं ना आईचा लळा म्हणून अंगाई अरे हो मधी मधी चेकळा दही ती मधी होतंय त्याला कळणं झालंय काय होतंय ती पोटात दुखतंय ना जरा पण होईल तुम्ही झोपा दादा तुम्हाला काय हा नाही मी झोपतो म्हण की गा ना ते अंगाई म्हण की त्याशिवाय झोपायचं नाही ती म्हण ताई चंद्र झोपला तारे झोपले सगळे उठले बघा जरा हळू काय करताय यार आता या झोपवतायत का उठवतायत खरंच कळत नाहीये काही गोडवा आहे की नाही गळ्यात गोडवा आहे झोपला आता तुम्ही बस करा बसच केली की ट्रेन थोडीच केली घ्या चित्रित माझा आहे स्वतःचा हाय गै नाही करायची बिंदाच घ्यायचं गरज आहे या विनोदांची गरज आहे अरे वापरा सगळी भारी तुमच्यातली ती ही आहे की नाही मधुबाला हास्य जत्रेत कोण मधुबाला ती हट्टी कट्टी नाही का ती
हट्टी कट्टी मधुबाला इमॅजिन करायला जरा कठीण जातो मला. ती ही नाही का ती बारक्याक ताप इलो बारक बाई हिला ताप हिला काहीतरी म्हणत असती ती. रसिका मधुबाला म्हणजे मधुबाला पण मधुबाला नाही, रसिका मधुबाला. जोरदार आहे ती. भारी. आणि ती ही आहे बघा ती सलमान खानच्या बहिणी कधी दिसती बघा ती. वनिता. ती जायला यो काय जोरदार गडी आहे होय. गडी नाहीये तो. गडी नाही का म्हणू यार. वादळ हा हे काय लगा करणार भूमिका ही जी ती म्हातारीची भूमिका लय भारी वाटवणार हं बाई ती. लय जोरदार आहे बाई ती. वा. मुरनाल मराठी एक नंबर तुमच्यातल्या. मराठी सगळ्या मुख्य पात्रांची नावं तुम्ही विसरताय आणि मृणाल मराठे तुमच्या बरी लक्षात आहे. नाही ती मध्ये येते पण दिसती बरं का. अरे मध्ये येते म्हणजे 4 एपिसोड मध्ये अशी डोकावून गेली आहे ती फक्त. इथे हजार एपिसोड केले लोकांनी, यांच्या एक लक्षात नाही 1000 एपिसोड झालेत तरी. 1000 पण झाले एपिसोड. जगात टीव्हीचा शोध लागलाय माहितीये ना तुम्हाला काका. केबल वगैरे केबल आलाय. करा काय ते करा, झोपू द्या. लागलं रडायला. नको 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 त्याला सांगा झोपा आता म्हणावं त्याला. नाही झोपते. अरे कशाला ओरडताय काका. ते बाळ परत रडायला लागलं ना आता. काय तुम्ही नका ना ओरडू. हो म्हणजे काय प्रत्येकाच्या कानात जाऊन सांगू काय. हेच काम आहे मला काय एवढंच काम आहे. अहो नका ओरडू. ते बाळ रडेल त्याचं काय नाही हो. आता ती बाई गाणार. ताई थांबा ना ताई. नका ना. काय म्हणजे हा खराच आवाज आहे का यांचा. निवडणुकीला एबी बॉम्ब खाल्ला होता यांनी. पडला. येऊ नका वापरू तुमच्या हस्ती. खरंच नका वापरू. मी विनोद करत नाहीये, प्लीज त्याला शांत करा. इथे झोपमोड होते यार माझी. आई थांबा, प्लीज थांबा. असू दे तसाच आवाज आहे. असाच आहे म्हणजे इथे त्रास होतोय मला. झोपमोड होते मला. उद्या सकाळी शूटला जायचंय. ह्याच आवाजावर पसंत केली तिला मी. ह्या आवाजावर मग काय बघण्याच्या कार्यक्रमाला म्हणजे गायली होती गाणं. काय लगा गाणं होय. म्हण की गाणं ती कुठलं गाणं म्हणजे मिलू तुम्ही काय होते वरचे स्वर लागती नाही ती. प्लीज नका गाऊ. नाही ते काल रात्री भज खायला दिलं ना, तेलकट तुपकट खाल्लं की मग आवाज जातोय माझा. ठीक आहे ते वरचे लागती नाही ती. नका गाऊ पण. भारी गाती म्हण. नको नाही माझी काही गरज नाहीये. माझी इथे झोपमोड होते. मला झोप लागत नाहीये इथे. मला उद्या शूटला जायचंय. प्लीज थांबा. कुठले काही ना काहीतरी आपलं. मला काय झालंय तो झोप मोड व्हायला. तुम्ही झोपा किती म्हणते. झोप मोडवायला म्हणजे किती रडतंय तुमचं बाळ म्हणून झोप नाही येते. रडणारच की हो. रडणार नाही तर बाळ आहे की काय. तुम्ही रडला नव्हता होय. तुम्ही काय पोटात आला तो रडलाच नव्हता का मोन्या होता. मोन्या काय मोन्या मोन्याचं आहे मध्ये. बाहेर आल्याला डॉक्टरने डोंगरावर चापट्या हाणल्या असतील तेव्हा का रडला नव्हता का तुम्ही. ढुंगण वगैरे बोलू नका. ऑफेन्सिव्ह होत आहे आता हे. काय सांगू नका मला काय सांगू नका. नाही काय बोललं तुम्ही लागलं बोलायला लागला आता. मी झोपतोय ना. मला झोपू द्या. झोपा ना मग तुम्ही. मी झोपतो ना. झोपा की मग. डोळे बंद आहेत तर झोपलोच आहे ना आता. झोपा मग झोपा. झोपलोय. तो म्हण गाणं. ठीक आहे, गाणं आहे. झालं मग आता. थांबा आता. ऍक्टर आहे म्हणून आपलं मग काय बोललं तर लयच करते माणूस लगा. उगाच या बस मध्ये आलो ना खरंच कळत नाही. मग कशाला आलाय बस मध्ये मग. करायचं चांगली ऍक्टिंग करा. चांगलं पैसे कमवा. चांगल्या गाड्या बिड्या घ्या फिरा मग गाडीत. कशाला बस मध्ये आलाय वामलाय. हो गाडी आहे माझ्याकडे. बंद पडली आहे गाडी. कशाला खटारा गाडी घ्यायची जुनी मग डंपरगत. हा चांगल्या गाड्या घ्या. नव्या गाड्या घ्या ना. नुसतं आपलं जाताय दौऱ्या बिवऱ्याला कुठे ह्याच्या त्याच्या गाडीला टिकून काढणार रिला बिला फोटो. बघा गाडीत रील काढणारा मी नाहीये. तुम्ही काय सांगताय तेव्हा. प्लीज तुम्ही शांत बसा. मला झोपू द्या. झोप बेने बेन्या बी नाही बोलता येते हो. झोप गप. इथं काय लगा बाहेर रडते तर रडते ना. मग रडते तर आता नाही रडते. कोण काय बोलणार तुझा काय प्रॉब्लेम. झोप गप. ते नाहीच बोलणार आहेत ते काय मला ते आता शांत आहे. झोप बाळ शांत आहे. शांत आहे तर मग मी रडायला हवीन त्याला. तुला काय करायचे. झोपलो यार मी. झोप तू. मी झोपलेलोच आहे. झोप. तू म्हण गाणं म्हण. गाणं म्हण तू. म्हण गाणं. कशा सा 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 रे 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 नी दा गा 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 प
कुठले स्वर आहेत? झापप झा आणि फा हे कुठले सूर आहेत? चुकीचं गाताय सगळं तुम्ही. आवडतंय म्हणून झापप घाल. काय पण का तुला काय करायचे? अहो पण ते चुकीचं. तुला लय कळतं गाण्यातलं. अरे कळतं म्हणजे झ आणि फ सूर नाही तेवढं तरी कळतं मला. नको लय शाना बनूस जन फम काय पण ती करून गाणं म्हणल ती. तुला काय करायचे? हे बघा. तुला लय कळतंय का गाण्यातलं? हो. तुला बघितलंय टीव्ही आम्ही त्या ठोचन मजनू मध्ये काय करतोय ते लोचन सगळं- मजनू आहे ते. लोचन मजनू आहे. कोण ठोचन मजनू? शानपणा करतोय तुला. लोचन. तुला ह्याला लय मस्ती आहे. इकडे दे. ओ. नाही इकडे दे. मला इकडे दे बाळ इकडे दे. इकडे दे बाळ इकडे बाळ. बसती का वाजून मुस्काळत. दे इकडे बाळ. दे इकडे. दे इकडे. हा दर. घे काय? हा, दर. अरे मला का दे? दर घे. अरे मला का दिलंय बाळ? लय मोठा ही कळते ना गाण्यातलं. अरे पण मी काय? गाणं म्हण. अरे का गाणं मग? झोपव बाळाला गाणं म्हण. अरे पण तो झोपलेलाच आहे ना ऑलरेडी. मी का ए रडकी नाही रडत तो उगाच का? अरे का? म्हण गाणं. इथून रडायचं आता. थांबायचंच नाही रड तू. अरे नाही यार. अरे म्हण गाणं. मला बाळाचं मला टेन्शन येते यार. म्हण गाणं म्हण चल अरे काय गाणं आहे? म्हण. चुपकी हो गाव गाव गाव. उठा तुम्ही उठा. ठीक आहे. तुम्ही काय झोपलाय? त्याच्यासाठी आहे ना. हळू बोला जरा. अरे नागोंडेला गाडी थांबलेली आहे. अरे नागोंडेला गाडी थांबली नाही. हो 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 हो. हा. अरे ड्रायव्हर झोपलाय तिकडे. अरे, वंदना गाडी थांबव, गाडी थांबव, गाडी थांबव. ब्रेक, 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 ब्रेक. दमन 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 आहे का? नागोंडेवाले उतरा, नागोंडेवाले उतरा. अरे थांबा ना. कशाला ओरडताय? लागला ना रडायला परत तो. अरे, ओय, उतरा नागोंडेवाले, कोल्हाडवाले परत तयार राहा. काय ते त्याला गाणं म्हणले हो तुम्ही? आपलं का तरी रडायचं झोपता तिथं काय तेव्हा? अरे झोपलंय का तेव्हा ते? अहो झोपला होता तो. आता झोपलंय तेव्हा काय रडता येते अरे सगळे झोपले होते. थांब थांब बाबा रडू नको रडू नको. अरे 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 अरे. नाही 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 सगळं मिळणार रडू नको. घ्या घ्या दे इकडे असं नाही शांत व्हायचं. दे इकडे दे इकडे दे इकडे. आयो. हा ओ ओ झोप की बेने तुझ्या आईला मस्तीला आलंय जोरलंय. झोप नाही तर वाजवीन मोस काढत. हो नाटक करू नको. झोप बेने. अरे ए, ए. झोप. अहो ओय. हं. हे कोण असं कोण झोपवतं? तुम्हाला काय करायची? अशीच भाषा कळती त्याला. झोपलं बघा हे बघा. हे बघा झोपलं की नाही. हे बघा झोपलं की नाही. वेगळंच बाळ आहे सर. झोपायचं शांतपणे झोपायचं बाबू. मडगे हाणणार नाही तर. हे बघ कोण आहे बघितलं का? नटुकलं आहे नटुकलं. नटुकलं आहे स्वतःला लय शान समजते. त्याला वाटते दुसरी येडी आहे ती. कळलं का? यांचं कसं असते बड्या बड्या भातान ढोंगार खायला आता. हो त्यांना सांगा जरा. झोप बाबू नाही तर तुला पण हे जगात नटुकलं बनायला लागल. काय बोलताय? यांचं लय बेकार असते बाबा. कवा यांचा बाजार उठल काय सांगता येत नाही. हो 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 काय काय बोलताय तुम्ही? काय तुम्हाला कुठं काय बोलले? मग बाजार उठताय वगैरे नटुकला वगैरे मग कोणाला ह्यांना बोलताय? आमचं चाललंय ना बापल्या करायचं. पण नीट तुमचं चाललंय माझा कशाला बाजार उठवताय? झोप बाबू. आज देतोय. झोप नाहीतर तुला पण ह्यांच्यागत पुरगी मिळणार नाही. अरे काय बोलतोय? सिंगलच राहावं लागेल हो हो आयुष्यभर. हो बाकी सगळं सोडा. हे आता तुम्ही पर्सनल होता. प्लीज जास्त बोलू नका. हे काय बोलताय तुम्ही? मी कुठं जाऊ? तुम्हीच बोलताय तिकडून. तिकडे ते ते हे ते 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 वेगळं असतं ते पण ते सांगायला पाहिजे लोकांना तिकडे काय नको कर. हे बघा हो मी बाय चॉईस हे कळलं ना सिंगल आहे. मी उतरलो ना मैदान. झोप हा झोप. झोप झोप बाबू. कन्नड घ्या हानू ह्या बेनेच्या. अरे का? त्याला टाकू का उलटा? अरे का? त्या रशीच्या जागी आडवा टाकू काय त्याला? घंटी वाजवू काय? अहो काय बोल
आणू का नडिया वा वा आणू नडिया हसतोय तो हसतोय हसतोय आणू का नडिया गोड आहे मला जाम वड आवडतं. कसला विकृत बाळ आहे विकृत लोकांना मारल्यावर हसतोय गप ना तू गप तुला काय करायचं झोपतो मी झोपलोच आहे ना झोप ह्या काकाच नडिया आणू का जाम गोड आहे हे माझे गुगुलू हे माझे बुगुलू वा वा खाऊ तुला खाऊ खाऊ कसं गोड गाणं गाऊ मी गाणं गाऊ अरे थांबा ना कशाला गाताय हा गाताय तो रडायला लागला आता परत त्या गाणार बस थांबवा टिंग टिंग बस थांबवा बस थांबवा मला थांबायचंच नाही या बस मध्ये तुमचा आवाज ह्यांचा आवाज ह्याचा आवाज मी तर मला निघायचं नाही मला काय करायचं नाहीये जा फक्त गेलो अरे, घेऊन जा. वा 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 या मंचावरचा बसचा प्रवास नेहमीच रंजक होतो तो आजही झाला आणि विशेषतः सुखकर प्रवासाच्या सगळ्या शक्यता मोडून काढणारं बाळ आम्हाला खूप आवडलेलं आहे. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत प्रसाद दा. मला प्रश्न विचारायचा आहे तुला. असे किती पैसे मिळाले तुला की तू ह्याच्याबरोबर रोमॅन्टिक सॉन्ग करायला तयार झाला? जलताय मजनू राऊत किती नाही, लक्षात घे. माफ करा येऊ द्या सर. एक लक्षात घे तू कितीही तिकडे प्रयत्न कर हिरवळ कुणाच्या बाजूला आहे. हो तो है सर अप्रतिम अप्रतिम नमा तुझं गाणं अप्रतिम वाईट आणि राऊत तुझं गाणं अप्रतिम छान म्हणजे दोन्ही टोकाची गाणी ऐकायला मिळाली. सावत्या ओ हो क्या बात आहे. वा वा अरुण क्या बात आहे बहारदार. मला अरे सई तुझं अभिनंदन. सई तामणकर यांचे चालक सद्दाम यांचं रंगभूमीवर पदार्पण झालं या स्किटच्या निमित्तानं. गालातला गालात. आणि आपला सरताज जो होता सरताजच्या मागे एक पांढरा टी शर्ट घातलेले गृहस्थ होते. किरण त्यांचं नाव किरण इलेक्ट्रिशियन. ते इतकं कमाल एक्सप्रेस करत होते की क्या बात आहे. वा 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 अशा विविध भावभावनांनी भरलेला हा प्रवास होता आणि तो अत्यंत रंजक झाला. आणि अर्थातच सरांचा लहान बाळाचा आवाज तो पण एक त्याच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. फार मजा आली तुमच्या सगळ्यांमुळे मस्त. सई मॅडनेस परफॉर्मन्स होता. अरुण आता तुम्ही ना कधी भाजी म्हणून येता कधी लोणचं म्हणून येता कधी चटणी म्हणून येता कधी मीठ म्हणून येता कधी चपात. आम्हाला सगळ्या रूपात तुम्ही आवडता आणि सगळ्या रूपात तुमची जी चव आहे तुमच्या परफॉर्मन्सची ती तेवढीच डिलिशियस असते कायम. आज पण तुम्ही भयंकर आवडलात. फार मजा आली. आम्हाला बाकी सगळ्या मेंबर्सना बसमधल्या बघून पण तेवढीच जास्त मजा आली. मला असं वाटतं की तुम्ही जे मेन परफॉर्मर्स आहेत ते अशी एनर्जी स्प्रेड करता की तुमच्या एनर्जीचं ट्रान्सलेशन होतं आणि तिकडून पण एक वेगळा परफॉर्मन्स वेगळी एनर्जी आमच्यापर्यंत पोचते आणि ती खूप छान असते. सावत्या मस्त. मला असं वाटतं काही फॅन्स असेच असतात फिल्टरलेस आणि त्यांच्या कॉम्प्लिमेंट्स पण आपण फिल्टरलेसच रिसीव्ह करायचे असतात. त्यातला तू एक होतास. आधी चांगलं बोलत नंतर तुझी बॅटिंग केलीस ती अशक्य होती. राऊत मस्त मजा आली. इरिटेशन आपल्याला फारच छान जमतं आणि त्याच्यात तू एक्सपर्ट आहेस. पण गाणंही तेवढंच छान सॉफ्ट होतं आणि असंच गाणं होतं की तुझ्या गाण्यावरती सगळी बस झोपली हे खूप अगदी पटण्यासारखं होतं. त्यामुळे त्याला न्याय दिलास. मजा आली. वी एन्जॉयड. थँक्यू. मंडळी आता आपण या मंचावर अनुभवणार आहोत एक धार्मिक यात्रा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा गुलाल उधळण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने.
वनी 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 बेल वाजते, उघड ना प्लीज. मी उघडतो. येस. भोजने या प्लीज कम इन, प्लीज. नाही असू द्या. या प्लीज या. या वनी सर पाणी आणा भोजनेसाठी. हां भोजने या, बसा. या इथे बसा. इथे या बसा. बरं झालं तुम्ही आलात. प्लीज बसा. आरामात बसा. हां नाही सर, ॲक्च्युली मी बसत नाही, मला बसायला वेळ नाही, फक्त फाईल्स बघतो आणि निघून जातो. नाही बसा ना थोडा वेळ, एवढी काय घाई आहे, कुठे जायचं आहे का? नाही सर, ॲक्च्युली रविवारी रात्री मी लवकर झोपतो, कारण सकाळी ऑफिसला उशीर झाला तर सर ओरडतील ना. मीच सर आहे तुमचा, मीच बोलवलंय तुम्हाला. बसा. ऐका ना, हां स्वेटर लागणार आहे का? आता उन्हाळा सुरू झाला, आता कशाला हवंय स्वेटर? उन्हाळा हिवाळा तुम्हाला कळतो का? रात्र झालं की वारा भरतो अंगात. थंडीचं बोलतायत. थंडीवाला वाजते ना त्याचं हो रात्र असं सुरू होतं त्यांचं. मॅडम काय बोल जात आहे का मॅडम? जात आहे का? सॉरी, विचारायला नको असं डायरेक्ट, पण नाही विचारा, काही नाही. आमचं तर आज बाई नशीबच उघडलं, तुमचे साहेब चक्क मला बाहेर फिरायला घेऊन चाललेत. बापरे. वनी काय करतेस? हा काय बोलतीये? खरं ते नाही बोलत आहे का? खोटं बोलते मी तुम्हाला. इतकी वर्ष सांगते मला इथे घेऊन जा, तिथे हिमाचल शिमला मनाली कुठे घेऊन गेला. अगं वनी, मी आपलं ऑफिस माझी मीटिंग, माझं ऑफिस माझं मीटिंग. त्याच्यातलाच कोणाबरोबर तरी लग्न केलं असतं तर मग दोघेच गेला असतात ना ऑफिसला. अरे वनिता पण हे गंमत करते ती. एनिवे, जे महत्वाचं सांगायचं आहे ते पटकन सांगतो. हे बघा, या फाईल्स सर, याच 3 फाईल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. फाईल्स. येस, ही पहिली जी फाईल आहे ही आपल्या कंपनीची आहे. बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. ओके. आणि या 2 फाईल्स अत्यंत महत्त्वाच्या कोणाच्या आहेत? MHJ आणि MHJ ग्रुप्सच्या. अत्यंत मोठा ग्रुप आहे, मोठी कंपनी आहे. उद्या ऑक्शन आहे, लिलाव आहे. त्यांनी 5 इम्पॉर्टंट प्रोजेक्ट जे आहेत त्यांचे लिलावात काढलेले आहेत. टेंडर निघालेलं आहे. आपल्याला 5ही प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याकडे घ्यायचे आहेत. कळलं? ओके सर. उद्या मी नसणार आहे, सुट्टीवर आहे. माझ्या ॲब्सेन्समध्ये मला हलगर्जीपणा नको आहे. नाही सर, बिलकुल नाही. पण सर कुठे जात आहे? सॉरी, म्हणजे तुमचं पर्सनल आहे? नाही पर्सनल काही नाही, मोरगावला जातोय. हां, मोरगावला चाललो. अच्छा, मोरगाव. म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला? हा ऍक्च्युली मला खूप टेन्शन आलंय. काय ना, उद्या नेमकी संकष्टी आहे, त्यामुळे गर्दी असेल, गाभाऱ्यात दर्शन मिळेल नाही मिळेल. हो मॅडम, तुम्ही मोरगावला म्हणजे आपल्या गावी जाताय? तुम्ही मोरगावचे आहात? नाही, माझा भाऊ तिकडे असतो. अच्छा. प्रल्हाद भोजने. हो. म्हणजे मंदिराच्या अगदी समोरच त्याचं हारा फुलाचं दुकान आहे. अच्छा. तिथे जायचं, त्याला सांगायचं चिकण्याने पाठवलंय. कोणी पाठवलं? कोणी पाठवलं? चिकण्याने. कोण चिकण्या? मी सर. ऍक्च्युली मला लहानपणापासून माझी सगळी भावंड चिकण्या म्हणून हाक मारतात. नक्की चिकण्याच म्हणतात की? हो सर. म्हणजे माझे सर असे गाल ना लहानपणी असे गुलाबी टोमॅटो सारखे होते ना, म्हणून जो तो यायचा असे गाल ओढून चिकण्या म्हणायचा. हो, हल्ली कसं सर, हीट वाढले ना, ग्लोबल वॉर्मिंगमुळे गाल लाल होत नाहीत. मग गाल लाल होत नाहीत, नाहीतर तुम्ही पण मला चिकण्या म्हटलं असता. एक मिनिट, ते काय सांगत होता तुम्ही? गाभाऱ्याचं काय सांगत होता? हां, तर मॅडम, माझा तो भाऊ आहे ना प्रल्हाद भोजने, त्याला जाऊन फक्त सांगायचं चिकण्याने पाठवलंय, म्हणजे तुमचे हात धरून तो अगदी मयुरेश्वराच्या गाभारात येऊन उभं करेल तुम्हाला. खरं? हो. देवासारखेच आलात हो तुम्ही. मी नाही आलो मॅडम, त्याने पाठवलंय. ओके. सगळं तो ठरवत असतो, आपण फक्त कृती करायची. मॅडम, तुम्हाला खोटं वाटेल, पण मला आत्ताच दिसतंय की तुम्ही दोघे मयुरेश्वराच्या गाभाऱ्यात उभं राहून दर्शन घेताय. साक्षात मोरावर बसलेला मयुरेश्वर सिंधुरासुराचा वध करतोय आणि तुम्ही मनोभावे ते पाहताय. वा. भोजने कौतुक वाटतं मला फार. मला हे सगळं वध आणि वगैरे वगैरे सगळं माहिती आहे. सर, अहो माझे मामा आहेत ना, दशावतारात काम करायचे. ते मला अशा वधांच्या गोष्टी सांगायचे. मला आजही आठवतं. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. कोण? माझे मन माझ्याशी संवाद साधते आहे. रात्री माझं दुष्ट स्वप्न झाले. गुरु वसिष्ठास मी निवेदन दिले, तेव्हा गुरूंनी माझं प्रतकथन केले. म्हणाले, त्वा अरण्यात जाऊन 3 श्वापदे वधून आणावी, जेणेकरून त्या दुष्ट स्वप्नाचे निवारण करण्यात येईल. आणि म्हणून गुरु आज्ञा ग्रहण करून मी अरण्यात प्राप्त झालो. परंतु
परंतु श्वापद कुठे दिसत नाही. संपूर्ण अरण्य शोधून मी श्रम पावलो. कोण? आपल्या दिशेनं कुणी चाल करून येत आहे. कुणी श्वापद तर नाही ना? राजा महिंद्र सिंह, आपल्याला सज्ज व्हायला हवं. राजा महिंद्र सिंह, आपण सज्ज व्हायला हवं. वा भोजने. अरे वा वा. खरंच सुंदर सुंदर. फार छान भोजने, फार फार छान. म्हणजे मला खरंच आय वॉज अनअवेअर की तुमच्यात इतकी कला भरलेली आहे. वा वा. दुसरी आहे बघा. नाही पण छान, मला कौतुकच वाटलं. म्हणजे मग आनंद याचा झाला की तुम्ही दशावतारातला भाग सादर केलात. मी कधी पाहिलं नाहीये, पण तुम्ही जे सादर केलं त्याच्यामुळे इच्छा झाली की जाऊन पाहावं प्रत्येक. छान छान. खरंच नाही खरंच थँक्यू. फार फार बरं वाटलं तुम्ही आलात. फाईल्स आठवणीने घेऊन जा. आणि रेफरन्ससाठी थँक्यू. प्रल्हाद ना? प्रल्हाद भोसले. थँक्यू थँक्यू. परत काही मदत लागली तर कळवेन. ओके. म्हणजे सर तुम्ही फक्त मोरगावला जाणार आहात? हो फक्त मोरगाव. म्हणजे वेगळा प्लॅन आहे की समजा दुपारपर्यंत दर्शन झालं तर बाहेर जाऊन जेवायचं आणि मग रात्रीपर्यंत आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारून परत रात्री घरी. का काय झालं? नाही मला वाटलं तिकडूनच डायरेक्ट तुम्ही सिद्धटेकला जाल. परंपरेनुसार आपण मोरगाव नंतर सिद्धटेकचा सिद्धिविनायक करतो ना. हा पण नाही नाही, तसं नाही करायला हरकत नाही. पण काय सुट्टी नाहीये मला, दुसऱ्या दिवशी ऑफिसला यायचं आहे ना. सर ते सगळं तो बघेल. तुम्ही फक्त इच्छा तर दाखवा. नाही हो, इच्छा खूप आहे, पण असं अचानक कसं जमणार ना आम्हाला? अचानक असं काहीच जमत नाही. प्लॅनिंग करावं लागतं ना आम्हाला. असं अचानक- मॅडम भोजने आहे ना? तुम्ही नेताय सिद्धटेकला? नाही, इकडे माझा भाऊ आहे ना प्रल्हाद. आल्हाद. आल्हाद भोजने. इथे पण आहे? अय्या. आपलं मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या एक्झिट गेटच्या समोरच त्याचं हॉटेल आहे. अच्छा. हो, आमचं लहानपणापासूनचं एक तत्व आहे. आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करणं, आदरातिथ्य करणं आमचं कर्तव्य समजतो आम्ही. तिथे जाऊन फक्त एवढंच सांगायचं, चिकण्याने पाठवलं. भोजने मला किती भाऊ आहेत? हे सोडा सर, तुम्ही फक्त जाऊन सांगा तर चिकण्याने पाठवलंय. तुमच्या राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था होऊन जाईल. अय्या, हो की? मग चला ना, जाऊया नाही ना. नाही जरा थांब, थांब. एक्झिट गेटच्या बाहेर. अरे पण तुला कळतंय का? ते मला सांगतायत की आपण मोरगाव करून परत सिद्धटेकला जायचंय. मग जाऊ ना. मी एकटा ड्राईव्ह करणार आहे. लांब आहे ते. आपला नेहमीचा ड्रायव्हर आहे का सोबत? नाहीये की नाही? थांब जरा. हा मला चालणार असेल तर विश्वंभर भोजनेंना सांगू का? आता विश्वंभर भोजने कोण आहेत? माझे काका कमाल ड्रायव्हर आहेत. अच्छा. तुमच्या पोटातलं पाणी इकडचं तिकडे होणार नाही. मग झालं की सॉल्व. चला ना, जाऊया ना प्लीज. नाही असं डायरेक्ट उठलं की निघाला असं असतं का? प्लॅनिंग लागतं. एक जरा थांब जरा. तर तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त हो म्हणून बघा. कदाचित मॅडमच्या तोंडून बाप्पाच म्हणत असेल. अय्या, हो का? हो म्हणा ना. नाही नाही हो नाही म्हणा. नाही वनिता. हो म्हणा. नाही. हो म्हणा. हो 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 हो. आत्ताच फोन करा. आत्ताच आशुतोषला फोन करतो. एक वेळ भोजने. विश्वंभर म्हणालात ना? ते काका. मग आशुतोष भाऊ. तो प्रल्हाद ना? आल्हाद ना? नाही सर, प्रल्हाद मोरगावचा, आल्हाद सिद्धटेकचा, सिद्धटेकचा. हा पालीचा. पालीचा काय? बल्लाळेश्वर. इकडे कोण चाललंय? सर तुम्ही आता सिद्धटेक करून येणार म्हणजे तुम्हाला पाली लागणार ना. मग येता येता बल्लाळेश्वर करून या ना. अय्यो, हो की? अरे काय हो की? करूया ना, करूया. नाही नाही एक भोजने भोजने एक मिनिट थांबा. नाही नाही जमणार. काय? अरे मला सुट्टी नाहीये. कसं करू मी एका दिवसात सगळं मॅनेज? सर एका दिवसात करतात सगळे. तुम्हाला तर 2 दिवस आहेत ना. नाही नाहीये 2 दिवस माझ्याकडे. मला एकच दिवस सुट्टी आहे. दुसऱ्या दिवशी परत मला ऑफिसला यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी मॅनेज नाही करता येणार आहे मला. सुट्टी असती तर मी केलं असतं. आणि काय ना प्लॅनिंग शिवाय मी काही करत नाही. सर मी आहे ना प्लॅनिंग करायला. तुम्ही फक्त हो म्हणा. बघा मी तुम्हाला नकाशा दाखवतो. आता आपण इथे उभे आहोत. इथे नकाशा दाखवतोय तुम्ही? बघा ना सर, एवढं काय. इथे आहोत आपण. बरोबर. आपण मोरगावला जाणार. तिथून सिद्धटेक, मग पाली, थोडं खाली आलो महड, आणि तिथून लगेच थेऊर. झाले का? 5 गणपती पाच गणपती झाले ना. आता 5 आणखी 3 मिळवले. किती झाले? 8 झाले. झाले अष्टविनायक. अरे भोजने थांबा जरा. थांबा तुम्ही. थांबा. गणपती नका वाढवू. थांबा जरा. सर मी सगळं बेसिक सांगतोय. सगळं रस्त्यात आहे. हो तुम्ही कसं टेन्शन घेताय? नको ना. काय गरज आहे? झाले अष्टविनायक. झाले ना अष्टविनायक. नाही नाही वनी नाही झालेत. आपल्याला फक्त मोरगावला जायचंय. हे वेगळी अष्टविनायक टूर अरेंज करून देता येत आपल्याला. मी नाही करत आहे सर, त्याने केलंय. हो त्याने केलं सगळं. प्लीज जाऊया ना. अष्टविनायक होईल ना प्लीज. वनिता- एकदा तर करूया ना. अरे माझी सुद्धा इच्छा आहे ना. मला सुद्धा यायचंय. पण वेळ आहे का मला सांग? अष्टविनायक दर्शन करण्यासाठी मला 8 दिवस सुट्टी काढावी लागेल. मिळणार आहे का मला? कुणी सांगितलं 8 दिवस लागतात अष्टविनायक करायला? हो 3 दिवसात होतात अष्टविनायक. 3 दिवस? हो मी लगेच बाळू भोजनाला सांगतो. एक वेळ, बाळू भोजने कोण आहे आता? दादा माझा. अरे चिकण्याचा दादा. अरे पण प्रल्हाद आल्हाद नाही. कोण होता तो नंतर? प्रल्हाद ते आशुतोष. नाही सर ते सगळे वेगळे. हा दुसरा दादा. हा टूर प्लॅनर आहे. 1 नंबरचा टूर प्लॅनर. म्हणजे कुठे
कुठेही निघताना कपडे कुठले घ्यायचे, बॅगा किती घ्यायच्या, चपला कुठल्या घ्यायच्या, कसं निघायचं, काय निघायचं, हे सगळ्याचं प्लॅनिंग तो करून देतो. आपण फक्त घरातून बाहेर पडायचं, तो परत आणून सोडतो. एक मिनिट तर तो परत आणून सोडतो तर आपण बाहेर का निघायचं? हसले मी तुमच्या जोकवर, जाऊया ना आपण. अरे, जाऊया ना. logic म्हणून मी- अष्टविनायकचा योग जुळून आलाय, प्लीज जाऊया ना. अरे जाऊया नाही ना, नाही वनी please. एक मिनिट अजिबात काही योग बिग जुळून आलेला नाहीये. या भोजनांनी मिळून योग जुळवून आणलेला आहे, जे मला जमणार नाही. मला नाही जमणार आहे, मला सुट्टी नाहीये, त्यामुळे मला जमणार नाहीये. नक्की नाही जमणार आहे? नाही जमणार आहे. नक्की नाही जमणार नाही जमणार आहे. मग मी एकटी जाते. ए ए ए वनिता जाते. वनिता जातीयस? जा जा. गाडी येते चालवता तुला? गेलीयस कधी एकटी आजपर्यंत कुठे? जा जा. एकटी कशी जाऊ? मॅडम, माझ्याकडे आणखी एक प्लॅन आहे. काय? आपण नाहीतरी विश्वंभर काकांना ड्रायव्हिंगसाठी बोलणार होतो. हो. त्यांची स्वतःची गाडी आहे. हां. मग त्यांचीच गाडी करूया. आणि जर गाडी करणारच असाल स्वतंत्र, तर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला सोबत घ्या ना. म्हणजे तुम्हाला सोबत पण होईल आणि दर्शन पण होऊन जाईल. बेस्ट की मंजूला करायचं होतं अष्टविनायक, मी तिला सांगते, ती येईल. मग तुम्ही काकाला फोन करा. अरे काकाला फोन करा, आपण काय लगेच काकाला फोन करा? एक मिनिट, लगेच करतो आता. ए ए ओय, sorry. एक मिनिट भोजने. ताई काय ताई? सॉरी मी ते ओघात बोलून गेलो, माफ करा. काय म्हणालात? ताई म्हणाले अगं तुला. मग म्हणू दे की भावासारखी विचारपूस करतात. म्हण की रे तू दादा. वनिता म्हण मला ताई. वनिता आई, काय झालं दादा? दादा ओके ना? भोजने 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 भोजने. दादा पाणी देऊ? नाही नाही, एवढं आपुलकीनं कोणी बोललं नाही ना कधी, त्यामुळे मला असं भरून आलं. ठीक आहे आई, दादा. एक सल्ला देऊ, हक्काचा सल्ला. आता तू मैत्रिणीला सोबत घेऊन जातेच आहेस ना, तर 3.5 शक्तिपीठ कर ना. संसारात बरकत येईल. अर्थात भाऊजींना चालणार असेल तर. भोजने बॉस आहे मी तुमचा. भाऊजी काय भाऊजी? बरं थांबा ना. तू बस ना दादा, बस ना दादा. भोजने जरा थांबा, आता जरा जास्त होते. काय आपण अष्टविनायक टूर पर्यंत होतो, ठीक आहे. आता हे देवी दर्शन कुठून आलंय मध्येच? करूया ना. हा, मी नाही आणलं सर, त्यानेच आणलंय. हो, आणि आपली तिकडे पण ओळख आहे. तुळजापूरला सुद्धा माझा भाऊ आहे. हो, चिकण्याचा भाऊ आहे ना, व्यंकट भोजने. अरे काय वाटेल ते बोलताय भोजने तुम्ही आता. हा? जगात काय सगळीकडे ओळख आहे यांची. हे मला हा प्लॅन आवडलेला नाहीये तुमचा. आपण नंतर करूया देवदर्शन. हा, हे असले काहीतरी आयडियाज देऊ नका. हो, करूया ना. असं काय अरे करता? करूया म्हणजे काही वेळ आहे का तुझ्याकडे? एकदाच होईल ना सगळं. काही गरज नाही. जरा शांत राहा भोजने. काही मलाही तुमची आयडिया आवडलेली नाहीये. नाही, मला पण- काम सांगितलंय तेवढं करा, बाकी मला काही तर सांगा. जवळजवळ प्लॅनिंग झालं होतं. म्हणजे मॅडम मला काय हा, म्हणायचं, तुम्ही इकडे या. अरे आता आपण गाडी केलीच आहे ना, तर तुम्ही सगळ्या जितक्या तुमच्या मैत्रिणी अवेलेबल आहेत ना, त्या सगळ्यांना घेऊन करा ना. आपण ज्योतिर्लिंग पण करू. भोजने काय खरं? माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी आहेत, त्यांचं पण खूप वर्षांचा प्लॅन आहे, रखडलाय, नवरे नेतच नाहीयेत. सगळं- थांब एक मिनिट. 13-14 जण येतात. सावंत आहे, माळी तर येईलच, तिला आवडतं. कन्फर्म 14 जण येत. 14 जणी आहेत ना? हा. मग आपण विश्वंभर काकांना सांगू. त्यांच्याकडे 14 सीटर आहे, 20 सीटर आहे, 30 सीटर आहे. आपण 14 जण आहेत, 14 सीटर करूया ना. नाही नाही, आपण 30 सीटर करूया. का? म्हणजे साहित्य पण व्यवस्थित राहील आणि तुम्ही झोपून असं छान आराम कराल ना. शांत राहा जरा. थांबा ना, तुम्ही शांत राहा. अरे, ते काय चालेल दादा. बोलतायत? दादा ऐक ना, तुला एवढं सगळं माहितीये तर तू पण चल ना आमच्या बरोबर. वनी वनी थांब जरा. भोजने चालेल. अरे चालेल. थांबा जरा एक मिनिट. वनी बस मागे जरा. चालेल काय चालेल? ऑफिसमध्ये काम करता तुम्ही माझ्या. आपल्याला एक ऑफिस आहे, तिथे आपल्याला काम असतं, तिथला आपल्याला पगार मिळतो. हे विसरताय का तुम्ही? आता तुम्ही माझ्या बरोबर येणार होता तेव्हा तुमचं काम कोण करणार होतं? भोजने करणार. हे करणार होते ना. मग आता त्यांचं काम तुम्ही करा ना. दादा माझ्या बरोबर येणार अरे, boss आहे मी. दादा अरे. येशील ना माझ्या बरोबर? किती दिवस लागतील आपल्याला? आता अष्टविनायकाचे 3 एका महिन्यात होईल सगळं पूर्ण. ओ होय. अरे एक मिनिट. हो. वनिता 1 महिना नसतील ते. 1 महिन्याची सुट्टी मंजूर करा. वेडी आहेस का वनिता? काही काय बोलतेस? 1 महिना मी नाही देणार आहे सुट्टी अजिबात. स्वतः तर मनोभावे काही केलं नाही, दुसरा करतोय त्यालाही करू द्यायचं नाही. भोजने मला सगळं मान्य आहे, पण प्रत्येक गोष्टीत गाणं गाण्यासारखं काय मला सांग. काही झालं की गाणं गाण्यासारखं काय मला सर सांग. मला भरून आलंय. भरून आलंय? हे मला सर देवाचं बोलावणं आलंय. मला जाऊ द्या सर. मला सर आता थांबवू नका. ताई, आपण कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत सगळे देव करूया. जा जा सगळं करा. पुढे जाऊन नेपाळला पण जा. हो चालेल ताई. पशुपतीनाथ, मुक्तीनाथ, दक्षिणकाली असं सगळं तिकडे करता येईल आपल्याला. तिकडे माझा भाऊ आहे, त्याला सांगू आपण व्यवस्था करायला. इथे पण तुझा भाऊ आहे दादा. आपला भाऊ सगळीकडे आहे. सगळीकडे. त्याचं नाव काय आहे? थापा भोजने. भोजने काय नाव आहे भावाचं? थापा भोजने. मला तुमचे सगळे भाऊ थापा भोजनेच का वाटतात? दादा इग्नोर. इग्नोर काय इग्नोर? काय वाटेल ते बोलतोय तो माणूस आणि तू लगेच विश्वास ठेवतीयस. बरोबर आहे. अरे ह्यांचा भाऊ म्हणजे काय कांजणे आहे का सगळीकडे असायला? इग्नोर. चला दादा निघूया लगेच जा. निघूया म्हणजे? वनिता अगं हे बघ,
तू आता चालली आहेस असं जाऊ नकोस मी सर, नाही काय तू ये वनिता ऐक सर हे बघा काय? ह्या 2 अत्यंत महत्वाच्या फाईल्स आहेत MJ अँड MJ खूप मोठी कंपनी आहे उद्या त्यांचं ऑप्शन आहे 5 इम्पॉर्टंट प्रोजेक्ट ते लिलावाला काढणार आहेत तर आपल्याला ते 5ही घ्यायचे आहेत ओके सर आणि सर मी नसताना कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका बस तेवढं करा ओके सर चलताई देताई मी घेतो वने भोजने येस वा 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 कुठे कुठे फिरवून आणलं तुम्ही आम्हा सगळ्यांना प्रहसनातनं वा विचारूया हास्यरसिकांना त्यांना ही भोजनेंची फॅमिली ट्री कशी वाटली आहे प्रसाद सर फार छान फार इंटरेस्टिंग विषय होता भोजने तुझा एक भाऊ खूप सुंदर कमेंट्स पण देतो म्हणे त्याला बोलवलं असतं बघ जरा बोलत 5 मिनिटं जाऊन येतो नाही, मजा आली इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि ज्या पद्धतीने ती ट्विस्ट झाली ती इतकी स्विफ्टली झाली की त्याची फार मजा आली म्हणजे कधी टांगा पलटी झाली पीपी तुझी ते आम्हाला कळलंच नाही आणि वनी ते पण मला आवडलं चलानापासून चलानापर्यंतचा जो प्रवास होता भोजा ते मधलं दशावतारातलं फक्त म्युझिक का ते गायलं का नाहीस तू ते मधलं नाही तो फक्त प्रवेश होता त्यामुळे गाणं मिळत नव्हतं हां पण त्याच्यासाठी आमचे कान तरसले होते तुझं गाणं ऐकायला ते ऐकलं असतं अजून बाहेर आली असती पण हेही नसते थोडके मजा आली इंटरेस्टिंग सई धमाल परफॉर्मन्स भोजने तुझं गाणं ऐकायला आम्हाला खूप आवडतं आणि आज खूप दिवसांनी ते ऐकायला मिळालं त्याच्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली पीपी आणि वनी तुमची केमिस्ट्री अफाट आहे आणि छोट्या छोट्या रिॲक्शन्स ज्या होत्या त्या तुम्ही फार मोठ्या केल्या तुमच्यामुळे त्या मोठ्या झाल्या आणि आम्हाला खूप मजा आली थँक्यू मंडळी कॉलेजचा भूतकाळ सज्ज झालाय 2 मित्रांच्या वर्तमानावर प्रभाव पाडण्यासाठी बघूया पुढे नेमकं काय काय घडतंय ते जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना डॉक्टर पम्याच्या मांडीत गोळी घुसली आहे डॉक्टर कुठे रे माझ्या पम्याला वाचला पम्या आपले डोळे मिटतात पम्या हॉस्पिटल मध्ये आलोय आपण पम्या डोळे नको मिटू पम्या झाला हे डॉक्टर कुठे रे हे डॉक्टर पम्या काय नाही होणार पम्या हे पम्या डोळे उघडे डोळे उघडे बाय बाय टेन्शन नको घेऊ आपल्या पम्याला काय नाही होणार भाई अरे अलेक्स असं कसा बोलतो टेन्शन नको घेऊ यार भाऊ जिगरचा तुकडा आहे पम्या माझ्या मला त्या मृत्यूजाने गोळी मारली समोरून माझ्या छातीत मारून ते पम्याने मांडी टाकली मध्ये यार स्वतःच्या मांडी कुठे डॉक्टर हे डॉक्टर आईला हे डॉक्टर हे डॉक्टर कुठे काय चाललंय हा कशाला आरडाओरडा करता हे हॉस्पिटल समजत नाही तुम्हाला ए थांब जरा पेशंट कोण आहे हा पेशंट आहे बाकीच्या रिलेटिव्हने बाहेर चला अक्की चक्की बंदूक खाली करी ना माझ्या पम्याला वाचव बाजूला ठेवते चल हे बंदूक आहे तू घाबरत नाही आला अरे मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही रे 15 वर्ष झाली मला सर्व्हिसला फालतूगिरी करू नका आणि कशाला आरडाओरडा करताय हे बघ घाबरायचं असेल ना त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरला घाबरा तो इकडे आला ना तुम्हा सगळ्यांना बाहेर काढेल समजलं आणि मग 5 किलोमीटरच्या अंतरावर दुसरा कोण डॉक्टर पण भेटणार नाही मरेल तुमचा पेशंट चालणार आहे काय तुम्हाला म्हणूनच बोलतो नाही माझ्या पम्याला वाचव पम्याला कोळी रडू नका आमचं डॉक्टर लय ब्रिलियंट आहे अपेंडिक्स ऑपरेशन करता करता मुतखडे पण फोडतो तो मांडीतली गोळी काढताना नसबंदी नाही ना करणार याची नाही नाही फालतूगिरी काहीतरी बोलू नको यार इथे आपल्याला पण 2 मांडे आहेत दिले शंका विचारली लागणार आहे तुम्हाला आधी अरे बापरे खूप लागलंय गोळी घुसली वाटतं स्काल्पेल द्या पेशंटची इमर्जन्सी बघायची आणि हातात सगळी हत्यार ठेवायची कळलंय यस डॉक्टर गोळी कशी लागली रिस्की नाही म्हणजे आमचं हेच लांब करा रिलेटिव्हचं पेशंट बाहेर चला बाहेर चला तुम्ही नाही ते आमचा गँगचा झाला होता ना
त्या मूर्तिजाने समोरून मारली, माझ्या छातीवर गोळी मारत होती, पम्याने मांडीमध्ये टाकली आणि त्याच्या मांडीत घुसली गोळी. म्हणजे गुंड आहात तुम्ही, गुंड? डॉक्टर, गँग आहे आमची, गुंड चिंदी असतात. आपण टॅक्स बिक्स भरतो, गँग आहे प्रॉपर. पोलीस कंप्लेंट केली का? हे नाही ना, हे पोलिसाचा नाही, आमचा मॅटर आहे, ते होऊन जाईल. करावी लागते पोलीस कंप्लेंट. सगळे पेपर वर्क करा, त्यांना फॉर्म द्या, फॉर्म भरा, तिकडे सही करा. अरे पोलीस कंप्लेंट करा, कळलं? अरे पण पोलिसाचा नाही करत डॉक्टर, आमचा ते करावी लागते बाबा, तुम्हाला नाही कळणार ते. हे घ्या, हे ठेवा तिकडे. बघतो मी, त्यांना ओटी मध्ये पाठवा, मी ओटी मध्ये वाट बघतोय त्यांची, कळलं? ऐ, 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 श्श, श्श. हे जे झंप्या झंप्या? चित्त्या चित्त्या नाही, चित्तरंजन. ते चित्तरंजन चित्तरंजन सहस्त्रबुद्धे. चित्तरंजन सहस्त्रबुद्धे. हा मग? रोल नंबर 13, टुकटुके कॉलेज. अरे ओळखला काय? पशा खांड्या, सैतान खोपडी, अलेक्स. अरे दोस्त आपला, हे ओळखला तू? आई ते जाऊ दे, तू कॉलेजला गेला होतास? अरे म्हणजे आम्ही दोघं 11वीला एकत्र होतो सायन्सला, माहितीये काय? अरे हा लय हुशार होता, हा रप्पा पुढे गेला. आपल्याला 11वी आवडली, आपण 5 वर्ष तिकडे थांबलेलो. पण भाई तुला सायन्सला घेतला कोणी? अरे ते सोड, हे झंप्या, हे ओळखला काय मला? अरे कॉलेजला लय नल्ला आयटम होता, लय नल्ला आयटम होता. वाटतोय. आम्ही काय काय करायचं माहिती? ह्याला एकदा काय केलं होते, ह्याच्या 2 शेंड्या बांधल्या, याला फरक घातला आणि लेडीज हॉस्टेलमध्ये फिरायला पाठवलेला याला. आठवलं? हे लय नल्ला आयटम होता. ए हॅलो, तू आमच्या डॉक्टरला नल्ला आयटम काय बोलते? हे बघ, डोक्यात जाऊ नको हा. तुझ्या पेशंटच्या सलाईन मध्ये सोडा टाकेन, दिवसभर तोंडातनं बुडबुडे काढत बसेल तो. ए झंप्या, हे चल, लय टाइमपास झाला. आपल्या पम्याच्या मांडीत ती गोळी गेली, ती काढून टाक. चल, काय आपला दोघांचा सेम आहे, तू पण फाडतो, मी पण फाडतो, पण तुझा एकदम फाडणं गरजेचं आहे आता, माझा फाडणं नाही. चल 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 लवकर ये, चल ना भाई. अरे मी विसरलो. काय? डॉक्टरकीचा अभ्यास विसरलो. आयला काय रे आईला. ए एक मिनिट. ए तर कसं व्हायचं? ए झंप्या, अरे नाही, मी विसरलो यार, मला आईला. चल बाजू. एक मिनिट, मला आठवतच नाहीये. Oh God. ए झंप्या, ऐक ना. ए पम्या, डोळे नको मिटू. पम्या डोळे नको मिटू. ए झंप्या, असं नको करू यार, आपल्या पम्याची मांडी वाचली पाहिजे. असं कसा विसरला तू? अरे मी इथे आलो तेव्हा सगळं आठवत होतं, पण झंप्या शब्द कानावर पडला माझ्या आणि मी विसरलो. आईला आठवतच नाही यार काय माझं. चल मी घरी जातो. झंप्या, असं नको करू यार. मला आठवत. आपल्या पम्याची मांडी आहे यार, वाचली पाहिजे. त्याची मांडी लय आपल्या कामाचे, मी लय वेळ झोपलोय त्या मांडीवर. येस डॉक्टर, तुम्हाला असं जाता नाही येणार. ते काय खूप सिरियस कंडिशन आहे, नाही तर इन्फेक्शन होईल त्याला. डॉक्टर भाई ऐका ना भाई, आपल्याला आपली मांडी हवी आहे भाई. लोक आपल्याला बिन मांडीचा बोलतील, आपल्याकडे बिन 2च मांड्या आहेत बाहेर. मग माझ्याकडे काय 4 आहेत? अरे नाही रे, झंप्या, असं नको करू यार. झंप्या यार, मी पाया पडतो, पम्याची मांडी वाचली पाहिजे. अच्छा, म्हणजे याचं आता मी हे करू, ऑपरेशन करू? मी पाया पडतो यार झंप्या. ए अरे नाही, करतो ऑपरेशन करतो, मी करायला तयार आहे. पण मी जेव्हा इथे आलो तेव्हा हा मला काय बोलला? नल्ला आयटम बोलला ना मला. नल्ला आयटम बोलला ना. आता तू मला बोलायचं, डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात, भाई तू नल्ला आहे. बोल डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात, भाई तू नल्ला आयटम आहे, बोल. नाहीतर मग यार चाललो. चल बोल, चल. पण भाईला असं नाही बोलू शकत. पम्या जाऊ दे, चल बोल तुम्हाला यार. काय नाही भाई, तुला अरे बोल यार पम्या, मांडी. वेळ जातो यार, खूप वेळ जातो. भाई मी बोलतोय ना पम्या, बोल ना यार. भाई तू आपला बाप आहे, आपण नाही. अरे असू दे बाप, पण मला काय होत नाही, मांडी वाचली पाहिजे ना पम्या. नाही भाई. अरे मीच बोलतोय ना, तुला बोल ना यार पम्या. अरे बोल ना यार पम्या. अरे नल्ला, कुत्र्या, लोद्या, चाड्या, गाढवा, बुच्चन, ढक्कन, बोलो. पम्या, फक्त नल्ला बोलायचा होता रे. तू एक्स्ट्रावाला पण 5 बोलला मला. पम्या, एवढा कशाला बोला? ए भाई ऐक ना, आता बोलला ना तो, चल ना संपव ना विषय, कर ना यार. बोलला तू मला, बघ प्लीज डॉक्टर. मला कळत नाही रे काहीच. काय कळत नाही म्हणजे? ते मांडीत गोळीच्या लेक्चरला बसला नव्हता तू?
जोक मारला अरे जोक ना मला खरंच वाटलं तू असं कसा विसरला असेल रे? पहिला. अरे तू एक असेल ना लेक्चर तुमचा मांडीत गोळी गेल्यावर काय करायचं आमचे हे झंप्या सर खूप ब्रिलियंट आहे तू हा काय झंप्या म्हणते सॉरी सर तू नाही झंप्या बोलायचं नाही सॉरी सर कळलं बोला म्हणून ऐक ना बाई आणते स्कॅल्पल दे ए दे रे बाई तू दे ना त्याला चल तू मिमिक्री कर चल काय करू मिमिक्री कर म्हणजे तुला आठवतंय मला मिमिक्री करायला लावली होतीस तू कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये कॅन्टीनच्या त्या पायऱ्यांवर मला तू मिमिक्री करायला लावली होतीस आठवतंय का डुक्कर आणि डुकरीन यांचा अरे रोमांस कर आठवलं अलेक्स काय डेंजर आवाज काढायचा माहिती आहे तुका बाई पण तू एकदम डेंजर आवाज काढला होता यांना दाखव ना एकदा यांना दाखव ना मला काय करायला लावतो रे? त्यांना ना मला काय करायला लावतो हा त्यानं अरे म्हणजे मस्त काढला होता तू कर आता मिमिक्री चल मिमिक्री कर मुंगळा आणि मुंगळी याचा रोमांस कर चल मला ऐकायचंय तू कर मी लगेच याचं ऑपरेशन करतो चल भाई कर ए, अलेक्स तो मुंगळ्याचा आवाज कसा येतो भाई मुंगळ्याचा आवाज कसा येतो आपल्याला माहित नाही पण मुंगळा चावल्यावर आवाज कसा येतो माहिती अयो याला लांब कर याला लांब कर त्यांना कर याला लांब कर याला. मुंगळा आणि मुंगळीची आई- मिमिक्री करणार अरे थांब ना यार मुंगळा आणि मुंगळीची मिमिक्री कर मुंगळा का माझ्यावर रोज गप्पा मारतो काय मला माहिती चल मुंगळा मी मुंगळा काढतो मला. चल बोल हा मुंगळा आलाय हा. मुंगळांग 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 तिकडनं मुंगळी आली मुंगळिंग मुंगळिंग मग रोमॅन्टिक करायचं ना मुंगळा बोलतो मुंगळांग मुंगळांग अति क्या खंडाळांग मुंगळी बोलते मैं क्यों आऊ खंडाळिंग मग मुंगळांग बोलतो गुमळिंग पिंगळिंग नाचंगलिंग फिंगळिंग ॲश कळिंगलिंग ओंगलिंगलिंग कॅंग ह्याच्या आईचा मुंगळा ह्याच्या पाय घे कापायला हे पाय घे कापायला कापायला कुठं तू ए तू घे जोकर तू घ्यायचा मिमिक्रीवर तू भाई आहे माझा मिमिक्रीवर तू नाही तर त्याच्या मिमिक्रीवर थूक त्याच्या थूक त्याला अरे मिमिक्रीवर थूक बोला माझ्या कशाला तू काय तो बोलला एकदम प्रेशर मध्ये बोलला कळलं तुला आता कसं वाटलं ते अरे भाई मी तुला कळलं कसं वाटलं ते पण तू माझ्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये अख्खं कॉलेज माझ्यावर हसलं होता साला तुझ्यामुळे इतकी वर्षाला इथे 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 राहिलंय कळलं काय एवढं छळलंस ना मला आज एवढ्या वर्षांनी सापडलायस पापाची मांडी वाच एक लक्षात घे मी शेवटी डॉक्टर आहे माझं कर्तव्य मी पार पाडणारच आहे येस डॉक्टर तू कोपऱ्यात उभं राहायचं कोंबडा बनायचं बस खाली कोंबडा बन काय बनू कोंबडा बनायचं कोंबडा बाई तोपर्यंत तू जोपर्यंत कोंबडा आहेस तोपर्यंत त्याचं ऑपरेशन होणार आहे कळलं कोंबडा सुटला ऑपरेशन बंद सर कोंबडा बन बाई हत्ती बनू का हत्ती का ते माझ्या कोंबड्याचे पंख आज जात नाहीत पंख कापायला घे त्याचे पुरी घे पंख कापायला घे कोंबडा बन नाही तर तुला कोंबडा बन खाली खाली अजून जा खाली जरा बघा तुम्हाला पेशंटला वाचवायचं असेल तर तुम्हाला कोंबडा बनायला लागेल आय हेल्प यू कोंबडा बन बनव कोंबडा बनव उंदीर झाला ए कोंबडा बन कोंबडा बन मी नाही कर कोंबडा बन वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स विचारूया हा सर कशी दाद देत आहेत प्रसाद सर चांगला होता विषय आणि गेटअप्स फार इंटरेस्टिंग आहेत या स्कीममध्ये पशा तू खूप वेगळा दिसतोयस आणि श्रमेश तू पण मजा आली थँक्यू मंडळी जग कितीही वेगाने चाललं असेल तरी काही गावं अगदी शांत आणि निवांतच आहेत असाच एक अनुभव आपण आता पुढील प्रहसनातून घेणार आहोत ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला गन गन कर घन सावकाय टेन्शन नाही गन गन कर घन अरे टेन्शन नका घेऊ सगळं व्यवस्थित आहे गन गन कर घन थांबा एक मिनिट दादा आरामात करा ना प्लीज हे बीटवर नका करू ते जोरात मग तुम्ही खेचता शेवटच्या मी बेटकर आहे ना म्हणून बीटवर चाललोय बाकी काय नाही असं टेन्शन करा करा आणि तुम्ही पहिल्यांदा आले काय सलून मध्ये हो हो होय ना हो. वाटलंच मला मी कसा आहे गालाचा सातबारा बघूनच ओळखतो या जमिनीवरनं माझा नांगर फिरलाय की नाही तो तसा आणि तुम्हाला सांगतो मी 3 प्रकारची त्वचा असते आपली
एक माकडाची एक गेंड्याची आणि सापाची. आपली माकडाची मध्ये येते. का विचारा? का? अरविंद काय म्हणालाय? डार्विन डार्विन डार्विनच ऐका ना नका विषय वाढवू. काय होतंय ना, तुम्ही 7-12 बितबारा बोलताय, पण 11-12चा मुहूर्त आहे लग्नाचा. मला पोहोचायचं आहे तिकडे, म्हणून मी घाई तिथे आलो. एकच दुकान दिसलं म्हणून. प्लीज फक्त पटापट दाढी उरका, म्हणजे मी निघेन. पण चालतंय, मी लगेच करतो. टेन्शन घेऊ नका. लग्नाला जायचं की नाही? हो, हा. हे लगेच. मी काय म्हणतो, हे उलट मारू का ब्लेड? काय होईल, लय चकचकीत दिसाल माहितीये काय? उठून दिसाल तुम्ही. नाही. आणि त्याच्याबरोबर मी हेड मसाज पण करून देतो, म्हणजे 4 चौकात तुमचं डोकं मोठं दिसेल. गावात बोलतील नाही मला अशी कशाला गावात कुणी असं बोलायला हवं ना. तुम्ही फक्त पटापट दाढी करा ना प्लीज. नाही नाही, मी लगेच करतो. अहो नाही, जास्त वेळ नाही लागला. तुझे पप्पा आली, ओ आली. दत्तूचे पप्पा आली आली आली. तुझे पप्पा हा वय 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 कळलं काय? अडीच करता वाय हा मग अहो, तिथं पोरगा रेडी आहे आपला, त्याला शाळेत सोडायला नको. रोज काय त्यांनी छड्या खायच्या जाऊन? आई गे बाई जा लवकर, किती वेळ घालवताय तुम्ही, सांगते तर ऐकत नाही काय? बाय माझी विसरून गेलो. सगळं बरं झालं आठवण केलीस ती. मग काय तर खायला नको गेला. वेळेत जायचं तर काय नाही. ताई 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 दादा कुठे गेले ते? दत्तूला सोडायला अरे हे एवढंच केलंय त्यांनी, हे राहिलंय अख्खं. येतील ते, इथं कोपऱ्यावर तर गेले आहेत ना. अरे मग कोपऱ्यावर तुम्ही जायचं ना ताई, त्या तुमच्या मुलाला सोडायला. अर्धा तास लागतो गाडीवर जायला, मला गाडी येत नाही ना. गाडीवर जायला अर्धा तास लागतो? मग तुम्ही का म्हणालात कोपऱ्यावर आहे शाळा? येतील ते, कशाला टेन्शन घेता भाई तुम्ही जायला? अरे टेन्शन का? मला मी आत्ता त्यांना सांगत होतो, मला एका लग्नाला जायचंय गावात, 15 मिनिटात निघायचं होतं मला. तर ते कसं आता पटकन होणार आहे हे मला सांगा ताई. येतील ते, कशाला एवढं करता? कशाला एवढं करताय? म्हणजे लग्नाला जायचंय सांगतोय, मुहूर्त टळेल. हाय, मुहूर्त टळत नाही तुमचा. तुम्ही नवरदेव आहे? नाही हो. मग कशाला उड्या मारता भाई साहेबांनो, मला कळत नाही आहे. अरे कारण मला आग्रहाचं निमंत्रण आहे. तुम्ही नाही, नका टेन्शन घेऊ. होणार, तुमची दाढी होणार, मी सांगते त्यांनी ना. तुम्ही एक काम करा, त्यांना फोन करा, त्यांना म्हणा पटकन या, म्हणजे 15 मिनिटात माझी दाढी उरकून होईल. त्यांना कशाला फोन करायला पाहिजे? तो आमचा भोजा आला की होईल सगळा. कोण भोजा? तो कारागीर. अरे मग त्याला बोलवा ना ताई, प्लीज बोलवा ना. त्याला बोलवायचा? हा तो कारागीर आणि त्याला आम्ही बोलवायचा? 9ची वेळ हा, इथं यायला नको त्यांनी. किती वाजले आता? वाजले किती? 9:30 झाले. त्याला कळत नाही, त्यांनी यायला नको? आपला मालक साधा बोला आहे, मालकीने काय बोलत नाही तर डोक्यावर चढतात. मग मला एक करा ना प्लीज मोकळं. मला 15 मिनिटांचं काम आहे, तुम्ही यार खूप वेळ काढताय ताई, प्लीज यार. कसं बोलवणार त्याला? कसं बोलणार म्हणजे? फोन करा ना त्याला. तो वापरतोय फोन, वाट बघा. मी नाही बघायची मला वाट, म्हणून म्हणतोय त्याला बोलवा प्लीज ताई. तो फोन वापरतच नाही ना साहेबांनो. बोजा येईल इथं 2 घरं सोडून राहतो, तो येईल. हा अरे काय? मग 2 घरं सोडून राहतो, तर तुम्ही जाऊन आवाज द्या ना ताई. आवाज दिला तरी येईल ना तो. मी लय आज किरकिर करता बाय. अरे मला लग्नाला जायचंय ताई. मी आलो, एक दुकान सापडलं म्हणून मी इथे आलो, तर मला तुम्ही हे करताय. गेलो असतो मी ओ असं. भाऊजी, ओ भाऊजी, या इकडे या. ओ इकडे या ना. तिकडे काय कर? वाईस इकडे या जरा. काय झालं? वाईस इकडे थांबता काय? हा. यांच्याकडे बघा जरा, मी जाऊन आली. हा. हा चालतंय की. हा, तेवढं बघा. काय यार. हम्म. हम्म. भोजा. हम्म? असं सामान बघितलं, बघायला ठेवतात असं, तसं नका बघू मला असं. ते ना दादा ते हे ताईंना बोलवा ना त्या प्लीज. दादा ताईंना बोलवा ना. ताई कुठे गेल्या त्या? ताई कुठे गेल्या त्या? नाही माहिती. अरे यार, एक एक माणूस सोडून जातोय दुकानातला यार. मी काय करायचं यार? ही काय असं इकडे शॅम्पू लावलाय? घरनच करू आल्या का एकाच आईचं हाणलंय ती. येस तर थांबायचं नाही, स्वतःच ओढलं काय? येडा आहे का मी?
जर मी आलोय सलूनमध्ये तर स्वतःच का वडलं असेल मी, हे मला सांगा. मी अरे ताई ताई होत्या ना त्या, त्यांचा जो हे होता नवरा, ह्या दुकानाचा मालक कोण आहे तो, हा सरम्या. त्यांनी काय केलं, त्यांनी पूर्ण ते लावलं, अर्धवट केलं. तेवढ्यात ताई आल्या, म्हणाल्या की दत्त्याला शाळेत सोड. तर दत्त्याला शाळेत सोडायला तो माणूस मधनं निघून गेला. तर त्या ताई थांबल्या होत्या, त्यांच्याशी मी बोलत होतो. त्यांना म्हटलं नवऱ्याला बोलवा, तर त्या म्हणाल्या भोजा येणार आहे, त्यांचा कोणतरी कामगार आहे. तर तो भोजा नाही आला म्हणून त्या ताई त्याला बोलवायला गेल्या आणि आता दुकानात कोणच नाही, मी एकटाच आहे. लग्नाला जायचं आहे मला, मी असं जाऊ का लग्नाला? काय ना, काहीच केलं नसतं तर मी गेलो तरी असतो. हे अर्धवट केलं. आता मी इथून हा असा दिसतो आणि मी इथून हा असा दिसतो. मी कसा जाऊ लग्नाला? काय यार, भोजाला बोलावलंय ना. मी येईल की भोजा, एवढं काय आहे? कधी राहते 3 गल्ले सोडून? कुठे राहतो? 3 गल्ले सोडून राहते. अरे त्या ताई म्हणाला 2 घरं सोडून राहतो तो. नव 2 घरं कुठलं, काहीतरी खोटं बोलायचं काय? 3 गल्ली, इकडे ही पहिली गल्ली लागली नाही, त्याच्या पुढे 2 गल्ल्या, म्हणजे 3 गल्ले सोडून राहते. गणित का सांगताय त्याच्यात? कळलं 3 गल्ल्या म्हणजे. एक दाढी मला करायची होती, लग्नाला जायचं आहे मला यार. ते अर्धवट सोडून लोक, याला अर्थ आहे काय? प्रोफेशनलिझम असतं की नाही यार? काय तन करताय लागा, बसा ये निवांत. अरे काय निवांत, काय मुहूर्त टळेल दादा, मला पुढे लग्नाला जायचंय, मी सांगतोय तुम्हाला. काय करणार आहे लग्नाला जाऊन तवा? लग्नात काय मजा नाही आजकाल. लग्न म्हणजे पहिली पूर्वीची लग्न, काय लग्न आहे ते, काय लग्न आहे ती वय? काय पंक्ती लागा बसणार निवांत मध्ये, गडी आपली जेवती ती माणसं, काय जेवायची लागा 4 लाडू संग वाढणार. 4 लाडू मारू नका. आजकालचा अवघड आहे, ताट घ्यायचं भिकाऱ्या आपलं उभं राहायचं, कोण येऊन वाढतंय का, कोण येऊन वाढतंय का ते. असं लग्न झालंय तुमचं? शांत राहा. लग्नात कसं असतं सांगू तुम्हाला, आपल्यालाच वाटतंय उगा आपलं आपल्यामुळे तर ठटलंय काय तिकडं. आज काय नसते, तुम्ही जाऊ नका, फिरकू पण नका तिकडे, कळायचं बी नाही आला होता का नाही ती. यार बोलवा ना यार त्यांना, यार बोलवा ना यार. काय हे लावलंय हे? दाढी करायची पटकन, तर यार 15 मिनिटाच्या कामासाठी अर्धा तास लावलाय, उगाच लांबड लावतात, कळत नाही मला. मी करू काय? मी करू का दाढी? येते तुम्हाला? मग का कराल? त्याला काय येतो दाढी करायला? काय येतो का? काय भादरा किती वेळ लागतोय? अरे पण येतच नाही, येतं का तुम्ही भादराल? त्याला काय काय डोंगर उचलायची, दाढी करायची, म्हणजे काय धरायचं वाढायची, त्याला काय येतं? लांबून करा, काय विषय येतो? पोहताच येत नसेल तर कोणी नदीत उडी मारतो का मला सांगा? येडा काय येडा माणूस आहे काय? आवा येत नाही मला. कृष्णेच्या प्रीती संगमावर वाढलोय मी, कळलं का? मला नका सांगू, पोरात नदी जायला ओढून काढली ती बाहेर, सगळी आपण एकट्या माणसानं 50 माणसं वाचवलेली. पोहा येत नाही सांगताय? तुम्हाला कोण बोललं पोहायला येत नाही? आता म्हणलं पोहा येत नाही. अरे उदाहरण ही गुरगुरून ओढू काय? अरे जरा थांबा, शांत बसा. अरे बोलवा ना यार कोणाला तरी, त्याला रमेशला तरी बोलवा ना, त्या जो कोणी आहे तो, त्याला फोन तरी करा ना, मित्र असेल तुमचा तर. अरे ह्याला काय अर्थ आहे? कस्टमर बसलाय आणि असं जाता तुम्ही. फोन करतो की करा प्लीज त्यांना फोन, प्लीज. असं असतं का कधी? एक माणूस लग्नाला आलाय का रे, इथंच दाढी करून आला, असं कसं कोण भेटतो लग्नात? हॅलो हॅलो मानेश. अरे मालक काय ते जायला इकडं दुकान ठेवलं उघडून, कुठं बोंबलत हिंडताय? मग अरे इथं माणूस तटकायला ये की इकडे. येतो रे. ऐक की संध्याकाळी बसायचं काय? अरे बोलवा लवकर, प्लॅन कसले करताय? बोलवा त्यांना लवकर, प्लॅन कर. मला बोलायला नाही तर ही बोलते ती, जरा बघ ती अर्धा शंपवली, जरा बघ काय म्हणते. दे काय म्हणतो? हॅलो काय बऱ्यात काय? हा काय बऱ्यात काय? अरे काय पाहुण्यांना फोन केलाय का तुम्ही? कस्टमर आहे मी तुमचा, तुम्ही अर्धवट दाढी ठेवून गेलात माझी. नाही बरोबर आहे. काय झालं माहितीये का, इथे आता आलो होतो तर ओला वाटाणा बघितला, लय भारी आहे. तुम्हाला आणू काय ओला वाटाणा? अरे शाळेत गेला होतात ना तुम्ही मुलाच्या? नाही साहेब, शाळेतच आलो, दत्तूला शाळेत सोडला आणि जरा वाकून बघितलं तर मंडई दिसली, आणि मंडईत आलो तर ओला वाटाणा. कसला हिरवा आहे माहितीये? दादा इथे तुम्ही मला अर्धा ओला ठेवून गेलाय. आधी माझा काहीतरी सोक्ष लावा ना, दाढी पूर्ण करा आधी. हसण्यासारखं काय आहे मला सांगा. वाटाणे आणायला गेला होतात का तुम्ही? या ना दादा पटकन प्लीज, मी पाया पडतो तुमच्या, प्लीज या प्लीज. म्हणजे वाटाणा नकोय?
अरे वाटाण्याचा काय संबंध? दादा दादा तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो. तुम्ही कोण का ठेवला यांनी? ठेवलोय मग तसलंच आहे ती बियेनं. काय यार अर्थ आहे का याला? मग वाटाणा घेतोय माणूस. काय घेतोय? वाटाणा. इथे कस्टमर असा बसलाय त्याचं त्याला काय वाटाणा? आईला तुमच्या मुंबई पुण्याच्या लोकांची जोक म्हणजे हसावसं पण वाटाना. बाजरो का जरा शांत राहा जरा. वाटाणे आणायला गेला, मंडईत गेलाय माणूस. बोलवा ना यार त्यांना लवकर यार, प्लीज यार. माझं थोडी दुकान आहे तेव्हा. मी आपलं आलोय तुमच्यासाठी. तुला काय नेहमी नेहमी बोलवायला यायचं इथे? हा तुला वेळेत येता येत नाही? इथं 9च्या ठोक्याला हजर राहायला सांगितलं तर ते काही जमत नाही वाटतं तुला? तर मालक बोलत नाही म्हणून जास्तच करतो तू. डोक्यावर बसला का इथं आमच्या? या या हा 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 एका भोजा आहे का? हा. या 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 हा हा. दादा प्लीज पटापट करा. ऑलरेडी उशीर झाला. 15 मिनिटं गेली माहितीये. वेळ जातो ना, हे होऊन जातं पटकन. हे करा ना दादा. काय करतायत ते? दादा होऊ दे, त्याचं सगळं होऊ दे आधी. अरे ते देवपूजा करताय. दादा दादा हॅलो दादा. काय बनू नाही ऐकणार तो. नाही देव बोला आहे. थांबा 2 वाईस थांबा तो. बघा नंतर बघा मजा बघा नंतरची मजा आहे. फक्त देव बोला नाही, लेट पण येतो माणूस ना. त्यात पटकन केलं तर मग मी पण जाईन ना घरी. भाऊजी शेठ नमस्कार म्हणलं. दादा हे घ्या पटकन चला संपवत. होऊ द्या होऊ द्या. हा या 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 पटकन. थोडी घाई या प्लीज. अय 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 दादा 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 हेअरकट नाहीये दादा. थांबा जरा. अरे विचारा ना एकदा यांना. काय हे विचारा ना एकदा मला. मी कटिंग करतो. कटिंग करतो म्हणजे? थांबा हे काय? हॅलो दादा दादा इकडे या. दादा इकडे या. मला ना आधी एकदा विचारा की काय करायचंय. मला एकदा विचारा. हां दाढी करायची आहे मला. तुम्ही आला आणि डायरेक्ट हेअरकट करायला सुरुवात केली असं नाहीये. मला फक्त दाढी करायची आहे. ही बघा ही अरे थांबव ना यांना. ठेवते खाली खाली ठेवते आधी. इथे येऊन कामाची नाटकी मला नको दाखवू. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. होतास कुठं एवढा वेळ? पटापट करा ना. हे ऐकायला येत नाही आहे काय तुला? अरे झालीये ना ती. अरे एक 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 मिनिट हे इथे तुम्हाला दिसतोय का एकतरी केस इकडे दिसतोय का? ही झाली आहे बाजू करून. ह्या बाजूला करा ना पटकन. कोरडे पडले होते. पडणारच ना. एवढा वेळ लावलाच नाही यायला तर कोरडात पडणार. गाल काय ती विहीर पण कोरडी पडल. बोलतू आहे. हो 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 हो. झाला उशीर. त्यात काय एवढं? हा अरे ही झाली आहे ना रे बाजू. ही तेच का सगळे येतात सारखे सारखे? मला कळत नाहीये. जी बाजू राहिली ती करा आणि मला मोकळं करा ना प्लीज दादा. नाही कळणार त्याला. त्याच्या कानात शिरत नाही का? आपण काय बोलतो ना त्याचं उत्तर देतच नाही आहे मगातपासून. होताच कुठं एवढा वेळ विचारला तर ते नाही त्याला काय पडलेलं. झाला उशीर म्हटलं ना आता. त्यात काय एवढं? सारखं सारखं ऐकून दाखवायला पाहिजे काय? उलट बोल तू. अजून उलट बोल. मालकीनीची काय आहे की नाही इज्जत? उलट बोलायला येतं फक्त. झाली ती बाजू दादा. झाली ती झाली. ए बा तू का बस. मी जेन्युइनली काय तुम्हाला कळत नाही. तुम्ही माझ्यावरतीच ओरडताय. मी मगापासून बसलोय. काय हे मी करू हे काय कशी करणार अशी मला सांगा. काय बनू? नाही ऐकणार तो. तसलाच हाय. अरे पण त्यांना असला काय म्हणजे? कारागीर आहे मी. हॅलो 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 ऐका ना. एक मिनिट जरा थांबा. एक मिनिट तुम्ही पण जरा शांत बसा. काय होतंय ना तुम्ही सारखं सारखं त्याला बोलताय त्याच्यामुळे तो तुम्हाला उत्तरं देतोय. तुम्ही प्लीज 5 मिनिटं शांत बसा. दाढी झाली. तुमचा कामगार आलाय ना तो व्यवस्थित त्याचं काम करेल. हो काय कामगार नका म्हणू मला. कारागीर आहे मी. हातात कला असते आमच्या. हा वस्त्र आहे ना हा पद्धतशीर जर नीट फिरला तर माणूस कलाकार होतो. जर चुकीच्या पद्धतीने फिरला ना गुन्हेगार होतो. लेट येऊन फिलॉसॉफी सांगतोय यार. मोठं मोठं बोलता येतं फक्त. काम काढीचं नाही. हा परत पाय तिकडेच येतो रे. ए तू नीट बस ना. अरे हे मलाच का? दादा 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 काय होतंय ना आपण फिरून फिरून तिथे येतो. दाढी करा एकदा आणि मला मोकळं करा ते ना. कोरडं पडते हो. अरे मग कोरडं पडतं तर त्याच्या आधी ते ओलाय तेव्हाच करा ना दादा. तुम्ही ते कोरडं पडेपर्यंत गप्पा. आता
ठीक आहे यार, चल करा पटापट करा. अलग गेले दत्तूला शाळेत सोडायला, आपण वेळेवर यायचं ते नाही. मला काय स्वप्न पडलं होतं एक एक मिनिट. हातात मालक दत्तूला घेऊन जाणार आहेत ते. हातात वस्त्र आहे का तुमच्या? नुसता अंगठा फिरवताय ना, बडबडीच्या नादात काय होत आहे ना, महत्वाच्या गोष्टीच राहत आहेत तुमच्या हातातून. वस्त्रा घ्या आणि करा ना एकदाच माझा काय ते करा ना. हे स्वप्न पुसताय काय, झाली का दाढी करून? ताई थांबा ना 5 मिनिट प्लीज ताई प्लीज. तो मालकाला बोलतोय ते बघा ना, मालक आहे ते त्याला सांगून जाणार आहे. अरे दादा, तुझ्यावर ना भरोसाच नाही ठेवला पाहिजे. हा अरे ओय ओय जरा एक मिनिट थांबा दोघं जरा शांत व्हा. दादा तुम्ही माझा ऐका, माझी दाढी करा प्लीज प्लीज, दाढी करा तुमचं. माझी दाढी करून झाली की कंटिन्यू करा. ओके चला या या. 12 वर्ष नोकरी करतोय इथं. हा एवढं ऐकून घ्यायला नाही काय संबंध एवढं मोठमोठं ऐकून दाखवायची. मालकी नाही मी हा म्हणजे मी बोलणार. मग मग म्हणजे आणि ऐकून घ्यायचं उगा. अरे थांबा ना रे बाबांनो. नुसतं बोललं म्हणजे ऐकून घ्यायचं काय. अरे इकडे एक समोर असं समोर अरे असं हे कानावरचं काढा. तुम्हाला एक शांतपणे ऐका. हे बघा, तुम्हाला दिसतंय का कोणी कटिंगसाठी आलंय का? नाही. हा फोम लावून एक माणूस कटिंग करतो. एवढा बावळट वाटेल तो माणूस, मला सांगा. नाही की नाही? फोम इथे लावलाय ना. माझी दाढी करा, मला मोकळं करा आणि मग तुमचे करा ना. काय करायचं ते यार. आलो यार इकडे. 12 वर्ष वस्त्र हातात आहे माझ्या, कळलं ना. एखादा माणूस आजारी असेल आणि त्याच्याकडे म्हैस असेल तर मला ती भाद्रवायला बोलवतात. म्हैस भाद्रवायला का बोलवता त्यांना? काय म्हणजे मी अशी तुकतुकीत म्हैस भाद्रवतो ना, काही यामाचा रेडा आल्यावर त्या माणसाकडे नाही जात, म्हशीकडे जातो. कोण बघा म्हैस भाजरावणाऱ्याचं? जसं काही यमाच्या रेड्याला चारा पाणी तू करतो आईस. एवढं ऐकून घ्यायचं नाही, मी आधीच सांगतोय. ऐकून घ्यावं लागेल तुला. काय ऐकून घ्यायचं? करा ना. एवढं बाप जन्मात आमच्या कुणी बाई माणसाकडनं अपमान सहन केलेला आहे. मग काय करशील? काय करशील म्हणजे अरे काय करशील म्हणजे निमूटपणे ऐकून नाही करणार बे. अरे नीट हाल नको, तुला नीट करायचंय काय? मला बसाच नाही करायचंय. मला नाही करायचंय. ही सोडली तुमची नोकरी, हा तुमचा वस्त्रा. ओय बोजा नाही करायची मला नोकरी. ये जाऊ दे. बायकोला सांगू काय बघून घे ना मग? माझा. चल ए, ऐक ए. ए बोजा हा. ऐक. हे घाण दिसतंय रे. हे दादा हे घाण दिसतंय मला. घाण दिसतं ना हे असं. हे बघा ना, इकडून हे आहे एकदम क्लीन आणि इथून खुंटे घाण दिसतं ना, आहे ना. मग काय यार हे मग हा नको आहे तिकडं मी. नका, तुम्हाला येत नाही, तुम्ही शांत बसा जरा, काही करू नका. ते त्यांना बोलवा फक्त, म्हणजे ते करतील. भाषा बोंबलत. हां दादा, ओ दादा, ओ दादा, ते दाढीचं त्यांना बोलवा ना प्लीज. मला काय ना, मला लग्नाला ऑलरेडी उशीर झाला. आता 25-30 मिनटं झाली, उशीर झालाय. किस्ते वाजले ते? खूप वाजलेत किस्ते, म्हणजे खूप वाजलेत. 10:30 झालेत. 10:30 झाली होय. हो. एक काम करा, 20-25 ओढ वाढ बघा. आली तर ठीक, नाही तर शटर ओढून घ्या. डायरेक्ट 3 वाजता आता येणार ती. जेवणार झोपणार निवांत येणार. मग हे दाढीचं करा हातानं, बघा काय करायचं. शटर तेवढं ओढून घ्या. हा चला तू. अरे कमाल, केवळ कमाल. हे प्रहसन संपूच नाही असं वाटत होतं. वा यार, क्या बात आहे यार गाईज. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाद सर. अप्रतिम कॉन्सेप्ट, फारच सुंदर होती आणि लाजवाब सादरीकरण होतं. म्हणजे चौघांचंही कॅरेक्टरायझेशन इतकं पॉवरफुल. क्या बात आहे यार. वा वा वा. किती बसल्या जागी खळबळ माजवलीस तू. म्हणजे आणि तुम्ही चौघांनी फक्त या प्रिमाइसमध्ये परफॉर्म करून
ते अख्खं गाव, त्या गावाची माणसं कशी असतील, ते गाव किती सुशेगात निवांत सगळं चाललं असेल. हे सगळं उभं केलं तुम्ही आमच्या डोळ्यासमोर. लाजवाब. पीपी फार मजा आली. चेतू कमाल. भोजा क्लास क्लास. ते टोपी खाली रुमाल आहे त्यामुळे त्यांनी काहीतरी मजा आली त्या कॅरेक्टरला. आणि ती मिशी पण फार इंटरेस्टिंग आहे. आणि तो असा म्हणजे काय कर्तृत्व शून्य पण तरी माज असलेली माणसं तसा तो परफेक्ट वाटला. सावत्या बहारदार बहारदार. कमाल केलंस तू. फारच मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. वा सई. चकाचक परफॉर्मन्स होता, फार आवडला. तुम्ही चौघांनी आज कमाल केलीत. म्हणजे भोजने आवाज खूप इंटरेस्टिंग वाटला मला. आवाजावरचं एक्सपेरिमेंट खूप आवडलं आणि नेमक्या शब्दात बोलणारं कॅरेक्टर होतं, त्याची जास्त मजा आली. चोरबॉडी मला असं वाटतं की तुमच्या कामात ठहराव येत चाललाय हळूहळू आणि तो खूप मस्त आहे. पीपी मस्त. म्हणजे हे तू तर हे करतोसच. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच म्हणजे ज्या माणसाने स्किटची सुरुवात करून दिली तो म्हणजे श्रमेश. त्याने ती फार रंजक केली आणि त्याचा पगडा अख्ख्या स्किटवर पुढे होता. त्यामुळे श्रमेशचं पण मंडळी, एक बाप आलाय आपल्या मुलाचं लग्न ठरवायला. बघूया ही सुपारी फोडता फोडता हास्याचा विडा कसा रंगतोय ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया अतरंगी हास्यवीरांना. वा 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 वा, जाम भारी पव आहेत. पव पव म्हणे जाम आवडलेत पव. याची आई गेल्यापासून असले पव कधी खायलाच नाही मिळाले. बर बर. पोरीच्या हाताला चव आहे. नाही नाही, भारी बनवते जेवण ती. आम्हाला जाम भारी आवडली पोरगी. कसं लाजतोय बघा, कसं लाजतोय. अरे बापरे, हे याचे लाज नाही. ए बेटा, थोडीशी लाज आहे ना, तुझ्या दाढीत अडकली आहे, ती काढून घे. दारीतली लाज काय करतो. दारी दार खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या. मग बेटा शिवाली, कसा वाटला पोरगा? छोटा 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 घास घे बरं दत्तू, नाही तर ठसका लागी जाईल ना तुमले. नाही 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 नाही, त्याला ठसका लागतच नाही. अहो त्याची सवयच आहे. लहान तोंडी मोठा घास घ्यायची. अरे बाबा, आजचा दिवस चांगला आहे, मुहूर्त पण चांगला. मी काय बोलतो, फोडायची काय सुपारी फोडायची. म्हणजे फोडू फोडू काय, मला आज ना उद्या माझ्या पोरीचे लग्न करायचेच आहे. पण कसं आहे हो, लग्न म्हणजे शेवटी जुगाराच असतो ना. नाही बरोबर आहे. लागला तर लागला, नाही तर लागली. वाट 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 लागून जाते ना हो, म्हणून म्हंटल. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. हे सोनं आहे, सोनं बघा याच्याकडे एक नंबर सोनं आहे. वा वा वा. दिवाळी हाव फोडायची काय सुपारी फोडायची. हे असं नका करू. काका, मना पप्पा जसं म्हणी तसं मी करसू. मी काय तास ना शब्दाबाहेर नाही शे ना. वा वा वा, असल्या पोरी कुठे भेटणार आहेत आम्हाला. असल्या जाम भारी. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, म्हणजे हिचा फोटो बघितल्यावरतीच आम्हाला ही सुनबाई म्हणून आवडली. वा वा वा. मग फोडायची काय सुपारी. हो 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 हो. म्हणजे जाम टेन्शन आलं होतं. काही झालं होतं काय, तुम्ही 2 दिवस म्हणजे आता नको नंतर भेटूया, आता नको नंतर भेटूया. आम्हाला जाम आता हे स्थल गेलं असं वाटलं बा आम्हाला. नाही नाही नाही, आता काय म्हणजे आता तुमच्यापासून काय लपवायचे हो. असं काही नाही, आता आपण होणार आहे. काय ना ते आमच्या घरात चोरी झाली होती. अरे बापरे. हो ना, 10 तोळे सोनं, 4-1 लाख कॅश सगळं गेलं माहितीये का. आता रे काय करायचं. माझ्या पण तेच झालं की त्यांना बाय ना आता लग्न कसं करायचं बुवा. पण ते जे मध्यस्थ आहेत ना, ते बोलले की मुलाकडचे आहेत ना, ते लग्नाचा सगळा खर्च करतील, म्हणून आम्ही तयार झालो. बरं हा म्हणजे बघा पप्पा, बोललो होतो ना काय काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय एवढी चिकनी पोरगी मला हो नाही बोलणार. ते बोलतात ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी. येड्या, तू स्वतःला गाडो बोलतोस, तुझा बाप गाडो. काका, तुम्ही
तुम्ही पण स्वतःला गाडावस्त बोलू राहिले ना शिवाली शिवाली होणारे सासरे आहेत ते सॉरी बरं का सॉरी बरं का काका हरकत नाही हरकत नाही मोकळं टाका. हिला बघितलं तेव्हाच आम्ही मनामध्ये सून मानलेली आहे वा वा वा. तुम्ही आता लग्नाचं टेन्शनच घ्यायचं नाही नाही एक साडी आणि एक नारळ घेऊन तुम्ही पोरीला पाठवा लग्नाचा सगळा खर्च करू टाकतो आम्ही बरं का थँक्यू थँक्यू मी मग फोडायची सुपारी हो हो फोडू ना सुपारी फोडू आता सुपारी तर फोडायची की आता म्हणजे कल्याण झालं बा पोरीचं येऊ काय येऊ काय या या ना या 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 कोण आले बरं आपण कोण मोरे 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 मी ओळखलं नाही हो तुम्हाला कसं ओळखणार परवा आम्ही आलो होतो ना हा. तेव्हा तुम्ही गाढ झोपलो होतो झोपलो होतं म्हणजे नाही गल ना हे घ्या हे तुमचे दागिने आणि हे तुमचे पैसे अरे बापरे हा हे आमचे दागिने आहेत ते. होय, होय. अरे वा 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 धन्यवाद बरं का धन्यवाद हो. अरे वा पण तुमच्याकडे कसे आले परवा चोरी झाली होती ना तर दागिने आहेत हा हो. धन्यवाद धन्यवाद असू द्या असू द्या तुम्ही कोण आहे आम्ही चोर आहोत ना तुम्ही चोरले दागिने अरे तुम्ही अंडेर ना खवड्या मारू खवड्या खाता ना हा? अरे पटकन इथून निघून जा पैसे सगळे दिले ना दागिने सगळे दिले ना पटकन इथून निघून जा नाही तर पोलिसांना फोन करीन मी ऐका ऐका पोलिसांना कशाला फोन करता वाय कशाला म्हणजे प्रामाणिकपणे तुमचं दागिने आणि पैसे आम्ही आता आणून दिले आहेत ना मग अहो, आम्हाला काहीतरी थोडंसं बोलायचं आहे तुमच्या आता काय बोलायचं वाचाड्या चोरी केली या घरात वर थोबाड पण घेऊन आला ते चोर आहेत पकडते थांबा थांबा फोन करून नका ना फोन करू पकडू पण ऐका काय ऐकू आम्ही काय पळून जाणार नाही हा आम्हाला काहीतरी बोलायचंय काय हा माझा पोरगा बने याला काहीतरी बोलायचं ए बाबा बोल पटकन अरे तुम्ही बायना चगेल बाण्या मोरेचा मुलगा बने आता समजा ह्याचं नाव मी जर मोरे ठेवलं ते एका सुंदर स्त्रीला बने आज बी दिन बने असं म्हणता येईल आता ह्याचं नाव मोरे ठेवूया मोरे आज बी दिन मोरे मोरे कसं वाटतं ऐकायला आणि माझं जरा वेगळंच आहे का नाही माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं ना तर शब्द अपुरं पडतील आणि वेळ कमी पडेल काय समज मुद्द्यावर ये रे मुद्द्यावर ये लगेच मुद्द्यावर लगेच काका अरे ओ काका ना बस असं काका कोणाला बोलतो रे छोट्या नाही काका माझं ऐकून तर घ्या काका काय झालं ते सांगतो मी तुम्हाला बोल. आम्ही काल रात्री तुमच्या घरी बेडरूम मध्ये चोरी करायला गेलो होतो ना तेव्हा चोरी केली आम्ही आणि ह्या खिडकीतनं जात होतो आम्ही पळून तेव्हा मला असं झालं काहीतरी राहतंय का आपलं सामान म्हणून मी टॉर्च मारायला फिरलो तर टॉर्च हिच्या चेहऱ्यावर मग मी परत बाहेर पाहिलं तर बाहेर एक आणि बेडरूम मध्ये एक काय चंद्र शिवाली, शिवाली. काका मी तुम्हाला सांगतो एवढा सुंदर चेहरा आणि विचित्र घोरणं हे कॉम्बिनेशन मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं मी हिला बघितलं आणि माझी तिजोरीच फुटली माझ्या काळजावर दरोडाच पडला डायरेक्ट नको ना शिवाली काका मी आजपर्यंत एवढ्या पोरी बघितल्या पण घोरताना सुंदर दिसणारी पोरगी आयुष्यात पहिल्यांदा बघितली आयुष्यपत सांगतो मला ही पोरगी खूप आवडली इकडे इकडे वहिनी तू तुझ्या जागेवर आहे. ऐका 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 वहिनी दादा तुला बोलतोय हा आता काय वहिनी वहिनी काय बोलतोस त्याला झोड अरे होणाऱ्या बायको बद्दल तो बोलतोय हा ना. म्हणणारी बायको अरे देवा म्हणजे हा राजहंस ह्या उडत्या बेडक्याच्या घरात बांधता हवी की काय उडता बिडूक बोलतात मला बसवा साड्या ओ काही बाई बोलू नका तुम्ही नाही तर मी पोलिसांना फोन करीन ना नका, नका, ऐका करू का ऐका फोन ऐका तुमच्या पाया पडतो पोलिसांना फोन सारखा पोलीस पोलीस काय लावला वय वाचायला? नीट, नीट. ऐका 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 ना ऐका तुम्हाला सांगू काय ह्या पोरीला बघितल्यापासून ना ह्यानं अन्न पाणी सोडला नाही हो अरे जेवतच नाही झोपत नाही हो बेलचेवली काय सांगू तुम्हाला काय आमचा पारंपरिक धंदा आहे ना चोरी करण्याचा म्हणून हा चोरी करतो हा जाम शिकलेला आहे माहितीये तुम्हाला हो म्हणजे काय अहो अर्धवट शिक्षण सोडलं ना आमच्या धंद्यासाठी हा आता हिला बघितलं ना लगेच ह्याने लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतला नाही आता हा मोठा वकील होणार आहे काय समजलं हा आणि काका मी पप्पांना बोललोय तुम्ही जर चोरी केलात ना तर तुम्हाला मी आतमध्ये टाकणार आणि तुमच्या केस ठोकणार आहे हे खरं आहे
खरं सांगू काय तुम्हाला पाहुण्यानो, आता हा लय मोठा माणूस होणार आहे. नाही हो. नाही नाही, अहो हिच्यावर लग्न करायचं म्हणून हा लय मोठा शिकणार आहे. अरे हो भाऊ, अरे तुझं का डोकं की फिरलं रे? काय झालं? मी माझी एवढी गोड पोरगी या छोट्याच्या गळ्यात बांधू का? काय लायकी याची? लायकी कोणाची नीट काढता? बोल. नाही तसं ना हो, लायकी कोणाची काढता वाय? आता हा बोलला म्हणजे हा करणारच ना. अरे बोलला म्हणजे काय बोलला? अरे पोलिसांना बोलवायची काय गरज आहे? एकच फटका मा तुले उफटा सुपटा करी टाकसो मी. तीन बायना बुरं डुक्कर चन्निंगी जाय. पप्पा काय जाय? मागे व्हा बरं, का बरं? मागे व्हा. मला चांगला मुलगा वाटू राहिला तो. हा? अहो चोर. हो मग मनासाठी तो चांगल्या मार्गावर यायला तयार शे. आणि आता एका मुलीला आणखी काय हवं असतं बरं होणाऱ्या नवऱ्याकडून? हा होणारा नवरा? अरे हा जर का होणारा नवरा आहे, तो आम्ही इथं काय भंडाऱ्यात जेवायला आलोय? असं नाही का? ऐका काका, तुम्ही मध्ये बोलू नका, मला बोलायचं अरे आहे. फार फार काका मला बोलू द्या ना. पप्पा उगी मुगी राही बरा, ना, काय? उगी मुगी राही मागव मागव हा होच ना. बने. बोला बरं. तुझं नाव काय? शिवाली. शिवाली, शिवाली माझ्याशी लग्न करशील? हो हो हो. अरे हो काय वाचायला? तू बोल ना, तू काहीतरी बोल, तू विचार तिला. शिवाली, याच्याशी लग्न करशील? अरे याच्याशी काय लग्न करशील? त्याची कुठं सेटिंग लावतोस तू? तुझ्याबद्दल बोल ना. अहो पप्पा, तो किती प्रेम करतो तिच्यावर. त्याने चोरी सोडली तिच्यासाठी. अरे त्याने चोरी सोडली, तू काय सोडणार आहे ते सांग ना. मी 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 हिला सोडेन त्याच्यासाठी. अरे तू हिच्यावर प्रेम करतोस का ह्याच्यावर करतोस? काय खाऊन जन्माला घातलाय मी तुला वाचाड्या? एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं? सुपारी फोडायची ना? यांना जाऊ द्या, आपण सुपारी फोडू घेतो. सुपारी फोडायचं. कदम कदम म्हणजे आपलं ठरलं होतं. मग पण काय आहे, आता पैसे आले, दागिने पण आले, तर थोडसा विचार करू द्या मला. अरे म्हणजे? म्हणजे काय, एकुलते एक लेकरू आहे माझं. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तर तिला ठरवू द्या बुवा. अरे ती पोरं आहेत लहान. आता पोरं विचार करणार आहे काय लग्नाचा? नाही म्हणजे अरे आपण मोठ्याने विचार करायला पाहिजे ना. आपण मेच्युअर आहे ना, मेच्युअर आहे का ना? आपण विचार कदमा आपण मेच्युर आहो, बरोबर आहे. 100% तुमचं खरं. सांगा त्यांना तुम्ही. आपण मेच्युर आहो. हो. बघा मी काय म्हणतो, ऐका ना. आपल्या ह्या दोन पोरांना ना असा जरा एकांत द्या, जरा त्यांना हितगुज करू द्या. आता लग्न होणार आहे ना त्यांचं, आणि आपण दोघं इथं बसू आणि काहीतरी ठरवून टाकू एकदा फायनल. हा म्हणजे अरे हे सगळे इथं बसणार आहेत, मग आम्ही काही बाथरूम मध्ये जाऊन बसायचं? कदम कदम ऐका ना, तुम्ही थोडस शांत अरे कसं शांत काय बोलतात ते? ऐका ना थोडस शांत व्हा. माझ्यासाठी हे बघा, या दोघांना जर बाजूला बाजूला उभं केलं तर तुम्ही तुमची पोरगी कोणाला द्याल बरं? मी तर याला देईल. बघा काय बोलतोय, बघा. अरे तू बिंडोक आहेस का बाहेर जाऊन क्लास लावून बिंडोक झाला काही वाचाऱ्या? काय चाललंय तुझं वाचाऱ्या? अरे तू त्याला बोल, ही माझी आहे, काय करायचं असेल तर माझ्या बरोबर लढा, असं बोल ना तू तिला. त्याला बोल. ही पप्पांची आहे. काय लढत असेल ना तर पप्पांची लढ. अरे काय बोलतोय? वसाऱ्या काय चाललंय तुझं? बाबा माझ्याशी लग्न करायला सांगतोस? अरे तुला काही रिस्पेक्ट काय आहे का नाही? पप्पा, आपल्याला थंडी वाजत असताना दुसऱ्याला कपडे काढून दिले ना की याला माणुसकी म्हणतात. मग काय तू नागडच फिरणार आहेस वसाऱ्या? काय चाललंय तुझं रे? तू घरी चल, सकाळ होईपर्यंत नाही तुला कुत्र्यासारखा मारला ना तर माझं नाव नाही दुसरं. कदम शांत व्हा ना. एक मिनिट बोलायचं नाही. शांत व्हा ना. तुम्ही आम्हाला इकडे बोलून आमचा अपमान केला. नाही. दिस इज द टू मॅन इज कदम तुम्ही शांत व्हा. एकदा बसा फक्त. एकदा बसा, माझ्यासाठी बसा प्लीज बसा. नाही मानलाच पाहिजे. नाही बसा. एकदा फक्त आहे ना त्या पोराकडे बघा
होत करू पोरगा आहे हो तो. हा त्याचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं त्याने. अरे ना पारंपरिक धंदा त्यांच्या चोरीचा आहे. माझ्या पोरीला पाहिलं त्याने चोरी सोडून दिली. आता तो लॉला ऍडमिशन घेणार आहे. बरं तो त्याच्या बापाला बोलला की तुम्ही जर चोरी केली तर तुमच्यावर केस ठोकून देईल. हो बेड्या घालीन. माझ्या पोरीला बघितलं त्याने आणि एवढा बदलला तो. लग्न जर केलं तर म्हणजे माझ्या पोरीला कुठे ठेवून कुठे नाही असं करेल ना तो. म्हणजे माझ्या पोरीच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल हो. अरे मग हा पण माझा पोरगा सोन्यासारखा आहे ना. तुमच्या आयुष्यात म्हणजे ह्या पोरीचं आयुष्यात सोनं खरलच. म्हणजे काय ना तुमच्या पोराबद्दल म्हणजे असं काही नाही बा. म्हणजे काहीच नाही बा. काय बोलतो तुम्ही? नाही नाही म्हणजे काय ना त्याच्याकडे बघितल्यानंतर आहे ना त्याला प्लास्टिक बिस्टिक द्यावं वाटतं. मुलगी नाही ना द्यावं वाटत त्याला. ए बेटा राग नको मानू. हा जे खरं आहे ते सांगतोय बा. नाही नाही हा जे आहे ते आहे. प्लास्टिक देत असाल तर द्या प्लास्टिक. अरे ओ, कदम 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 नका ना मारू. किती किती हे बघा, ऐकून शांत व्हा तुम्ही. हे बघा कदम काही काही चेहरे असे असतात ना की जे मागून चांगले दिसतात. त्यातला आहे हा. बेटा तिकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हा आता चांगला दिसतो का आता? काय बोलता तुम्हाला काही कळतं का नाही? काका माहिती आहे मला पण तुम्ही माझ्या तोंडावर बोलाल काय? काका सॉरी बरं पप्पा एक मिनिट थांबा. काका बसा बरं. बसा बसा. बरं काय ना माझं तसं नाही बोलायचं होतं पप्पांना. माझ्या ऐकून ऐक लागलं. माझ्या ऐकून घ्या बरं का. कसं आहे ना तर मला पण आहे ना अशावाला मुलगा पाहिजे होता. म्हणजे माझ्यासाठी जो बदलायला तयार आहे बुवा तशावाला मुलगा पाहिजे होता काका. आता मी ह्याला जर नाही म्हणलं तर पुन्हा चोऱ्यामाऱ्या करायला लागेल ना तो. पुन्हा पोलीस पकडतील मग जेलमध्ये जाईन आयुष्य बर्बाद करून टाकेन ना तो स्वतःच काका. जर काका माझ्यामुळे एखाद्या मुलाला मुख्य प्रवाहामध्ये यायची संधी जर मिळत असेल तर ती संधी मी द्यायला तयार आहे पप्पा. वा वा. कदम कदम कदम. तू बोलतेस ते बरोबर आहे. मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी तू आम्हाला प्रवाहातून लात मारून बाहेर काढते त्याचं काय? नाही ना काका तशी नाही. काय तसं नाहीये का? बाय हा काका ऐक ना बघ एकदा ह्याच्याकडे बघ ना. नाही ना बघू वाटत काका. तसं नाही म्हणत तू राग नको मानू बरं. आता एवढा हँडसम मुलगा समोर असताना तुझ्याकडे नाही बघू वाटत आहे मला. नाही जे आहे ते आहे काय. हा म्हणजे अरे तुला लाख कदम 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 नका ना नका ना कदम. ऐक ना तू आता नाही बोलीस तर त्याचं पण आयुष्य बरबाद होईल ना. आता काय करते आता तू नाहीच बोललीस तर मग मी ह्याचं काय जनरेटर वरून लग्न करून देऊ का? जनरेटर हो का आता काका काय करू मी? नाही ना काका दत्तू आहे ना गैरा गोडे गोडे तो. त्याला आहे की नाही माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटून जाईल. मी तर म्हणते डॉक्टर भेटेन त्याला. त्याला तर ते गायनकोलॉजिस्ट असतात ती पण भेटून जाईल ना. काय बोलतेस तू? खरंच याच्याकडे बघून असं घडल वाटतंय तुला? घडेल घडेल पप्पा घडेल. मारू नका ना. घरी चल. घरी जाऊन काय तर बघा पण आता सगळं ठरलेलं आहे. फायनल झालेलं आहे. आपण लगेच सुपारी फोडायला घ्यायची. नाही नाही पप्पानू आपण सुपारीने आहेर बेर कुठं आणलेला आहे? दादा मी आणलाय ना. हे घे सगळं आणलंय मी. हे घे. अरे वा 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 किती चांगलं. अरे वसाड्या काय खाऊन दुपारी मी रोमांटिक होऊन या टेबल फॅनला जन्माला घातलाय. वसाड्या तुझं सुपारीचं काय चाललंय? तू आपली सुपारी देशील फोडायला? कदम कदम नका ना राग नका. अरे आम्ही काका आणलं. काका रागी नका भरू बरं काका. काका आमना लग्नाले या बरं. दत्तू तू पण ये बरं. डायरेक्ट लग्नाला हाव. मंडप वळी लागतील ना मधी मंडप उभा करायला. आम्ही दोघं येतो पप्पा आपण जाऊया मंडप उभा करायला. तुझं काय चाललंय? मंडप आपण बांधायचा तू चल त्या मंडपाचा पोकल बांबून तुला फटके मारतो. अहो कदम कदम नका ना. म्हणजे काय करू आता माझं किती मारताय तुम्ही त्याला. गरीब लेकरू येते. काका असू दे टेन्शन घेऊ नका. ते रागावलेत ना नाहीतर ते खूप हळव्या मनाचे आहेत. होय काय? हा काका, बसा बरं बसा. स्वतःच्या लग्नात बत्तीवाल्याला चक्कर आली म्हणून स्वतः बत्ती डोक्यावर घेतली त्यांनी. लग्नातले फोटो हे काही झालं रात्रीची वरात होती ना आमची. तर बत्तीवाले सगळे बोलवले होते. तर एका बत्तीवाल्याच्या बुटाची लेस सुटली. ते बोललो दादा बत्ती जरा घेता काय? तर मी त्याला बोललो अरे बाबा मी नवरदेव आहे असं बोलेपर्यंत त्याने डायरेक्ट डोक्यावरच ठेवली बत्ती. डोक्यावर ठेवल्यानंतर मी
हॅलो हॅलो बाला बांधलीस का लेस तुझी त्या डोक्यावर बत्ती असते म्हणजे मला खालचं काही दिसत बाला बांधलीस काय झाली का तुझं अरे झेले का तुझ्या मी नवरा आहे ना नवरा अरे सगळं मी बोलत होतो पण त्या बँडच्या आवाजात कुणाला माझा आवाजच ऐकला नाही जाऊ दे होत असते पप्पा पप्पा ते लग्नाच्या दिवशी बोकडावर बसून फोटो काढले ना तो किस्सा बोकडावर बसले होते बोकडावर अरे नाही नाही ते काही घोड्यावर बसताना ना असं पाय नाही ना पोचत म्हणून बोकड ऐका 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 वा 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 कहर केलात. कमाल कमाल मजा आली. तुमचा हा मिक्सचर परफॉर्मन्स आम्हाला खूप आवडलाय. विचारूया रसिकांना त्यांना तो कसा वाटलाय. प्रसाद अफलातून फारच मजा आली. अरुण गोस्वामी आहेत ना आपले, ते एकदा अंधारात चालले होते. त्यांच्या डोक्यावर कोणतरी अचानक अशी बत्ती ठेवली आणि त्या प्रकाशात त्यांना पहिला तू दिसलाय. ते उचला याला. कहर असतो अरुण, कहर. म्हणजे मी आत्ता विचार करत होतो की कित्येक वाक्य कित्येक स्किट मधली अशी असतात त्या वाक्यात काही पंच नसतो, त्याला लाफ्टर केवळ तुझ्या डायलॉग डिलिव्हरीमुळे येतो. तू वेडा आहेस यार, ठार वेडा आहेस तू. आणि तू असाच राहा कायम आणि चिरतरुण राहा. देव तुला 100 वर्ष अजून आयुष्य देव. थँक्यू. वा वा. दत्तू सुपर. शिवा छान. नाही तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या. पण मी काय म्हणतो श्याम्या, एकदा चेतना, एकदा वनिता, एकदा ईशा, एकदा शिवा, यापेक्षा एकदा तू मराठी बोल ना. वा प्रसाद सर. हे जरा एकदा विचार कर जर. बने फार सुंदर. फारच मस्त कॅरी केलंस तू. त्यातली एलिगन्सी फार मस्त बाहेर आली. मोरे माझे शब्द संपलेत. जबरदस्त परफॉर्मन्स होता. अरुण दादा तुम्ही परीस आहात. परीस काहीही म्हणजे नुसतं आता लोखंड नाही, कुठलाही धातू कुठलाही आर्टिस्ट तुमच्याबरोबर असला की तो लकाकतो तुमच्या सानिध्यात. आणि आजही तसंच झालंय. तुमचा तो जो पार्ट होता बत्तीवाला त्याच्यात संपलो अरुणदा आम्ही. म्हणजे अशक्य हे तुम्हीच करू शकता. आणि वी आर सो लकी की आम्हाला तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स रोज बघता येतो. दत्तू खूप सुंदर. शिवा मस्त अटेम्प्ट होता, मला खूप आवडला. कॉन्फिडेंटली सादर केलास. आणि चोर पण असे कन्व्हिन्सिंग होते की मुलगी द्यावी बाबा यांना. कन्व्हिक्शन त्यांनी दोघांनी आणलं. मजा आली. श्यामदादा मस्त. मला असं वाटतं की शिवाला तुम्ही खूप मदत केली असणार ह्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की तुमच्यावर सगळेच रिलाय होतात, त्यामुळे मिस्टर रिलायबल आहात तुम्ही MSJचे. तर त्याच्यासाठी सगळ्यांकडून मी तुम्हाला धन्यवाद म्हणते. मजा आली. वा वा वा. या निमित्ताने श्यामदादा मिस्टर रिलायबल ही एक नवीन ओळख मिळाली. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मंडळी, हास्याच्या वास्तूची जडणघडण अशीच होत राहील, पण वेळ झाली निरोपाची. आपण भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.